सोहेल सय्यद सध्या कला संस्कार स्टुडिओमध्ये प्राध्यापकाचं काम करत आहे. आज या ठिकाणी आपण दीपलक्ष्मी पतसंस्था यांच्या सहकार्याने बारामतीतील कला संस्कार स्टुडिओ यात शिकणाऱ्या कला क्षेत्रातील विविध परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आज इथे एक्झिबिशन आहे. तुमचं या ठिकाणी सर्वांचं स्वागत. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक, शिक्षक वृद्ध यांचे मी हार्दिक स्वागत करतो. मी पाहुण्यांना विनंती करतो, माननीय श्री राजेंद्र निकम सर यांचा सत्कार कला संस्कार स्टुडिओचे डायरेक्टर श्री आदरणीय आमचे गुरुवर्य सचिन कदम सर करतील. तर मी निकम सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारावा. सही का धन्यवाद निकम सर. यानंतर सौ शिल्पा चिटणीस मॅम यांचा सत्कार प्राध्यापिका सौ मनीषा जाधव मॅम करतील. मी चिटणीस मॅमला विनंती करतो की त्यांनी या सन्मानांचा स्वीकार करावा. धन्यवाद मॅडम. यानंतर प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ सर, यानंतर माननीय श्री नारायण रामचंद्र पवार लेटर एक्सपर्ट यांचा सत्कार बारामतीतील कला संस्कार स्टुडिओचे डायरेक्टर श्री सचिन कदम सर हे करतील. मी पवार सरांना विनंती करतो की त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा. धन्यवाद पवार सर. JS कला महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे सर्व आमचे गुरु माननीय प्राचार्य विजयकुमार धुमाळ सर यांचा सत्कार माननीय श्री सचिन कदम सर करतील. तर मी धुमाळ सरांना विनंती करतो की त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा. धन्यवाद
यानंतर दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या सातारा यांचे संस्थापक व चेअरमन आदरणीय श्री शिरीष चिटणीस सर, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा सत्कार आमचे सर्व माननीय प्राचार्य श्री विजयकुमार धुमाळ सर करतील. तर मी चिटणीस सरांना विनंती करतो की त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा. धन्यवाद सर. यानंतर कला संस्कार स्टुडिओमध्ये 2 सध्या शिकत असलेले विद्यार्थी चिरंजीव विवेक मोहिते याला मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत मांडावे. नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर आणि गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या समस्त कला रसिकांचे मी स्वागत करतो. माझं नाव विवेक शरद मोहिते. मी कला संस्कार स्टुडिओमध्ये BFA या परीक्षेचे एंट्रन्स एक्झामची तयारी करतो. AHAACCET या एंट्रन्स एक्झामची मी तयारी कला संस्कार स्टुडिओ येथे करत आहे. तर माझ्या कला संस्कार स्टुडिओतील प्रवास कसा सुरू झाला याबद्दल मी थोडं काही सांगू इच्छितो. जेव्हा मी कला संस्कार स्टुडिओच्या येण्याच्या पूर्वी मी भरपूर जागी फिरलो, भरपूर जागी अनेक स्टुडिओ बघितले, अनेक नामांकित जे क्लासेस होते, जे मोठ्या शहरात होते, सर्व काही बघितले. पण माझ्या आणि माझ्या वडिलांचे सॅटिस्फॅक्शन जे म्हणतो ना आपण की एक असतं की आपल्याला असं पाहिजे, ते तसं होत नव्हतं पूर्ण, किंवा आम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल खात्री आणि विश्वास वाटत नव्हता. आणि ट्रस्ट नसेल तर आपण कुठल्याही ठिकाणी जाण्याचं आपण धाडस करत नाही. तर असंच सर म्हणजे बारामतीत आल्यावर मला म्हणजे आमच्या एका रिलेटिव्हच्या थ्रू आम्हाला कळलं की असे क्लासेस कदम सरांचे आहेत म्हणून. तर आम्ही जेव्हा प्रथमतः कदम सरांकडे गेलो, जेव्हा मी नाही प्रथमतः माझे वडील इतके भारावून गेले की सरांचे जे मुलांबद्दलचे जे डेडिकेशन आहे, जे कामाबद्दलचे डेडिकेशन आहे, आणि प्रथमतः म्हणजे सर प्रत्येक मुलांना हे आपल्या स्वतःचं मूल, एक स्वतःचं लेकरू कसं असतं त्यांच्याप्रमाणे जे सर प्रत्येक मुलाचं जपत होते. आणि प्रत्येक मुलांची जी डेव्हलपमेंट, जी मुलं प्रत्येक डेडिकेशन, एक अचिव्हमेंट आणि एका विश्वासाने जे राबत होते, आणि सर त्यांच्याकडून जे प्रयत्न करून की त्यांच्या चेहऱ्यावर कुठंच टेन्शन किंवा असं कुठंच निगेटिव्हिटी असं काहीच दिसत नव्हतं. कारण त्याचं कारण म्हणजे माझे वडील म्हणजे बाहेर जेव्हा आम्ही कला संस्कार स्टुडिओतून बाहेर निघालो तेव्हाच वडील म्हणले जर तुला शिकायचं असेल तर तुला इथं शिकावं लागेल, नाहीतर जगात तू खूप मोठी संधी आयुष्यातून गमावशील जर कदम सरांच्या खाली जर तू शिकला नाही तर. जेव्हा म्हणजे त्यांना प्रथमतः आवडलेली गोष्ट म्हणजे हीच की सरांचं कामाप्रती असलेलं प्रेम, कलेप्रती असलेली निष्ठा आणि त्यांनी केलेली कलेची सेवा, सरांच्या 25 वर्षाचे कलेतील जे योगदान आहे त्यांच्याबद्दल, आणि तेच मुलांना त्यांचं जे देण्याचं मुलांच्या बाबतीत जी म्हणजे त्यांना तळमळ होती की आपला वारसा कोणतरी जतन करणार, ह्या जगात आपला वारसा चालवणार कोणतरी असावं. त्यामुळे वडील म्हणले की आता तुला शिकायचंय तर इथेच. तो जो दिवस होता त्यातून म्हणजे माझ्या आयुष्याचं तर पर्सनली सोनं झालं. म्हणजे मी कला संस्कार स्टुडिओमध्ये गेलो, कारण कला संस्कार स्टुडिओ म्हणजे सचिन कदम सर आहेत आणि गुरुवारी सचिन कदम सर म्हणजेच कला संस्कार स्टुडिओ. कारण सरांशिवाय हा स्टुडिओ पूर्णच होऊ शकत नाही. आता गेल्या वर्षीपर्यंत आपल्याकडे नाटा JEE सेकंड जी आर्किटेक्चरसाठी लागणारी एंट्रन्स एक्झाम होती त्याची तयारी आपण करून घेत होतो, आणि MAHACCET महाराष्ट्र स्टेट आर्ट अँड क्राफ्ट कॉमन एंट्रन्स टेस्ट जी आता मी स्वतः देत आहे. ह्या वर्षी मी आता माझी 12वी झाली आणि मी ह्या वर्षी ते एक्झाम देत आहे. आणि माझी प्रगती पाहून माझे घरातले आणि माझे रिलेटिव्ह सर्व काही खुश आहेत, कारण त्यांना जो विश्वास मिळालेला सरांकडून तो त्यांना दिलेल्या विश्वासापेक्षा 1000 पटीने करण्यापेक्षा लाखो पटीने पूर्ण झालेला त्यांचा तो आनंद आहे तो आलेल्या एक्झिबिशन मध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती तो दिसून येत होता.
आणि मग आता आपण ह्या वर्षी NID आणि UCED ह्या 2 फॅकल्टी नवीन चालू केलेल्या आहेत. तर मी थोडी त्याबद्दल माहिती देऊ शकतो. NID म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनची एंट्रन्स आहे. तर त्याच्या आपल्या भारतात एकूण 8 कॉलेजेस आहेत. तर 8 कॉलेजेसमध्ये 8 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि अदर प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. तर NIDचा पेपर हा 100 मार्कचा असतो आणि त्याचा प्रत्येक वर्षी रेशो बदलत असतो. कधी 50-50, कधी 40-60, तर कधी 70-30. पण सगळ्यात जास्त वेटेज हे NID मध्ये ड्रॉइंगला दिलेलं असतं. आणि UCED च्या 8 IIT कॉलेज आहेत, जे आता 8 IIT इंदोर म्हणून ऍड झालेलं आहे. पण आतापर्यंत 7 IIT कॉलेजेस आहेत. तर 7 IIT कॉलेजेसमध्ये आपण UCED थ्रू तिथे जाऊ शकतो. आणि त्याचा 200 मार्कचा गॅटचा पेपर असतो आणि 100 मार्कचा डॅटचा पेपर असतो. अशी NID UCED बद्दल माहिती. आणि स्टुडिओबद्दल आणि सरांबद्दल सांगायचं म्हणजे का आपल्या आयुष्यात एक गुरुचं स्थान इतकं महत्त्वाचं असतं की एक गुरु येतो आपल्या आयुष्यात आणि आपल्या आयुष्याचं सोनून जातं. जसं गुरुने प्रत्येक शिष्याने जसं गुरुला ऍक्सेप्ट करावं लागतं, तसं गुरुने पण प्रत्येक शिष्याला ऍक्सेप्ट करावं लागतं. आणि जसं गुरु आपल्या आयुष्यात येतात तसं आपल्या जीवनाचं सोनं राहिल्याशिवाय राहत नाही. आणि मी सरांसाठी एकच वाक्य शेवटी बोलू शकतो की म्हणजे बोलू इच्छितो की ज्याचा गुरु बळकट त्याचं कोण धरेल मनगट. थँक्यू. धन्यवाद विवेक. यानंतर कला संस्कार स्टुडिओमधील पार्थ नाळे या विद्यार्थ्याला मी विनंती करतो की त्याने आपले मनोगत इथे व्यक्त करावे. नमस्कार, मी पार्थ अरविंद नाळे, राहणार पलटण. मी गेले 2 महिने झाले कला संस्कार स्टुडिओ येथे शिकत आहे. या 2 महिन्यांमध्ये सरांचा जेवढा सहवास लाभला आहे, रोज नवीन काही ना काही पॉझिटिव्हली शिकायला भेटतं. 2 महिन्यात सरांचे 100हून जास्त डेमो झाले, त्यातून खूप काही शिकायला भेटलं. इथे अभ्यासक्रम सामूहिक नसून वैयक्तिक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष लक्ष हे दिले जाते. स्टुडिओमधील वातावरण खूप प्रसन्न आहे आणि पॉझिटिव्ह वाईब्स सतत म्हणजे असतात. स्टुडिओमध्ये आल्यापासून माझ्यात एक नवीन चेंज झाला. माझ्या एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन टोटली पॉझिटिव्हली चेंज झाला. स्टुडिओमध्ये वेळेचे काहीच बंधन नाही. स्टुडंट्स सकाळी 7 वाजल्यापासून रात्री अभ्यास करत चित्र काढत बसत असतात. तसेच मी रोज प्रॅक्टिस करून माझ्या ड्रॉइंगमध्ये मला खूप इम्प्रूव्हमेंट जाणवत आहे. आणि हे सर्व माझे गुरुवर्य श्री सचिन कदम सर यांच्यामुळे घडलेलं आहे. आणि यापुढे जे काही माझ्यात पॉझिटिव्ह चेंजेस होतील, मी एक चांगला माणूस म्हणून घडेल, तो फक्त श्री गुरुवर्य सचिन सर यांच्यामुळे होईल. कला संस्कार स्टुडिओ आणि श्री गुरुवर्य श्री सचिन कदम सर यांची खूप आभार मानतो की त्यांनी मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद पार्थ. यापुढे मी रेमंडला डिझायनरमध्ये इंटर्नशिपसाठी जे सिलेक्शन झालं 2च महिने आपल्याकडे आले. मी स्टुडंट सरांची 2 महिन्यासाठीच होते. ॲक्च्युली 12वीपर्यंत कसं म्हणजे घरात नीट आणि जे एवढंच होतं सगळं घरामध्ये. आणि मी लहानपणीपासून म्हणजे 2रीपासून एक सर आहेत माझे आदरणीय सर तारू सर, वेदिका यादव म्हणून मी तुमचे स्टुडंट आहे. 2रीपासून मी जात होते सरांकडे, पण एक छंद म्हणून. आणि त्याच्यानंतर आपण म्हणजे शाळेत जसं अभ्यासात चांगली येतं कर, नीट कर, जेही कर, पण एक म्हणजे आपल्यामध्ये आजूबाजूला बघितलं ना, आपल्या फील्डमध्ये लोक खूप 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 कमी आहेत. म्हणजे इथं जेवढी आहेत तेवढी म्हणजे खूप जास्त झाले आपल्यासाठी. हां, म्हणजे एवढं तर आपल्याला कुठंच भेटत नाही, आपल्या फील्डमधलं सांगणारं कोणी भेटत नाही. आणि अचानकच 12वीचे 2 महिने राहिले आणि
नाही चालत, म्हणजे इच्छाच नाही नीट जे करायची काहीच इच्छा नाही. क्लासेस तर मी करत होती. BFA मला एका वर्षाआधीच समजलं, पण त्याच्या आधी मी इथं साताऱ्यात क्लासेस लावले होते, पण इम्प्रूव्हमेंट काहीच अशी नव्हती माझी. पण एक असं होतं की नाही, मी लहानपणीपासून करते त्या म्हणजे माझा छंद आहे, तर तो मला करिअरमध्ये पूर्ण कन्वर्ट करायचा आहे. तर त्यासाठी मग कॉन्टॅक्ट थ्रू सरांकडे गेले होते. म्हणजे बघून आले मी, पण ते समोर डेमॉन्स्ट्रेशन चाललं होतं. इतकं सगळे खाली बसून सगळ्यांचं म्हणजे खूप कमी घरामध्ये चालू होतं तेव्हा क्लास. आणि त्याच्यानंतर मी जशी बाहेर पडली, 2च महिन्याचं होतं मी तिथं क्लासला, एक्झामच्या आधी फक्त. म्हणजे एकदम मी तिथे गेले, सर बोलले की आत्तापर्यंत जेवढं काय केलं असेल 6-7 महिन्यात सगळं विसरून जा म्हणे, मी तुला शून्यापासून शिकवतो. 2-2.5 महिन्यात इतकं आहे, जर तू केलंस आणि मी शिकवलं, तू 100% घेतलंस आणि स्वतःचं पण जर दिलंस म्हणजे दिवसातला वेळ पूर्णपणे, तर तू 100% ते करशील. आणि माझी इच्छा होती की डिग्री केली तर गव्हर्नमेंटला करायची. आणि ते 100% सरांचं त्या वाक्यापासून मी आतापर्यंत ते वाक्य डोक्यात ठेवले की सर बोलले होते, मी विश्वास ठेवला आणि ते सगळं पूर्ण झालं. फक्त आणि इथून सुद्धा पुढं साताऱ्यात जेवढं काय आपल्या आर्ट फील्ड बद्दल होईल ना, तर ते अजून आपल्या साताऱ्यात सुद्धा वाढाव्यात ह्या सगळ्या गोष्टी. ही माझी इच्छा आहे पूर्ण. म्हणजे फक्त सायन्सकडे लक्ष देतो आपण, कॉमर्स करतो, पण ह्या सुद्धा गोष्टी खूप खूप सुंदर आहेत आणि करायला खूप साऱ्या गोष्टी आहेत. आपण केलं स्वतःहून, प्रायव्हेटली सुद्धा कितीतरी गोष्टी आपण स्वतःचा बिझनेस चालू करू शकतो. हे सुद्धा आत्ताच्या जगात खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपण सगळीकडे स्वतःहून आपलं नाव पूर्ण पुढं नेऊ शकतो ह्या फील्डमध्ये, दुसऱ्याच्या हाताखाली काम न करता. आणि हे जास्त आत्ता इथून पुढं करणाऱ्या मुलांना हे जास्त महत्त्वाचं आहे की स्वतःच्या पायावरती उभं राहून स्वतःचं नाव पूर्ण करणं. ह्यासाठी आपले शिक्षक आपल्या सोबत असणं खूप महत्त्वाचं असतं शेवटपर्यंत. ते आणि मी आता 2-3 वर्ष झाले क्लास सोडून, पण थोडं का होईना, पूर्ण नसतो कॉन्टॅक्ट, पण थोडं का होईना, पण त्यांच्याशी बोललं की असं वाटतं नाही तू करतेस ते बरोबर आहे. कारण क्लास सोडून, सर सोडून बाहेरच्या जगात जर दुसऱ्यांकडे गेलं शिकायला की ते पूर्णपणे खाली ओढतात आपल्याला की नाही चुकतंय, आणि त्याच्यात इम्प्रूव्हमेंट सांगत नाही. ते जर सरांकडे आले, सरांची 1 तास बोललं, सर हे असं झालं तसं झालं, इतके वरती नेऊन ठेवतात ना की ते शिक्षकांच्या पण वरती आपण विचारच नाही करू शकत की त्या शिक्षकांना पण या गोष्टी माहीत नसतात. म्हणजे ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे आणि असे शिक्षक खरंच भेटले पाहिजे. थँक्यू. एवढंच. थँक्यू वेदिका, तुझ्या या मतावर आम्ही कला संस्कार स्टुडिओ नक्की विचार करू आणि त्यावर काम करू. यानंतर व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर माननीय श्री राजेंद्र निकम सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मत इथे मांडा. नमस्कार. आज मला खूप आनंद होतोय की कला संस्कार स्टुडिओमार्फत इथं एक अनोखं चित्रप्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि त्यामध्ये गीतलक्ष्मी पतसंस्थेचे सर्वेसर्वा माननीय शिरीष टिगणीस सर यांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. माझी आधी तरी त्यांच्याशी प्रत्यक्ष ओळख झाली. यापूर्वी मी त्यांना ओळखत होतो, परंतु मी गर्दीमध्ये होतो. अगदी त्यांची ओळख ही ग्रंथ प्रदर्शनापासूनची आहे. गेली 24 वर्ष साताऱ्यामध्ये जे ग्रंथ प्रदर्शन भरतं, तर त्यामध्ये त्यांचं फार ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे. आणि अलीकडे मला हे असं दिसून आलं की कुठलीही कला असू द्या, मग ती गायन कला असू द्या किंवा चित्रकला असू द्या, फोटोग्राफी असू द्या, यातील सर्व जे काही अपकमिंग टॅलेंट्स आहेत, नवीन कलाकार आहेत, तर त्यांना उत्तेजन देण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा. आणि त्या पद्धतीने या गीतलक्ष्मी पतसंस्थेच्या माध्यमातून सर नेहमीच त्यांच्या या हॉलमध्ये प्रदर्शनं आयोजित करतात किंवा गाण्याचे कार्यक्रम आयोजित करतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा हॉल विनामूल्य उपलब्ध करून देतात आणि ही कला सर्व सातारकरांना कळते आणि त्यातूनही
अनेक जण स्फूर्ती घेतात आणि त्यातलाच एक भाग म्हणजे आजचं हे चित्रप्रदर्शन आहे. मी देखील फार अपघातानेच याचं उद्घाटन झालो. झालं असं की माझे एक मित्र आज जे इथं उपस्थित नाहीत प्रमुख पाहुण्यांपैकी प्राचार्य राजेंद्र शेजवळ आणि मी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे आलेलो होतो आणि सरांची चर्चा चालली होती या आजच्या प्रदर्शनाविषयी. मी हौशी चित्रकार आहे. मी कुठली परीक्षा दिलेली नाही आहे की इलेमेंटरी इंटरमिजिएट ही नावं माहिती आहेत मला. बाकीचे सगळे आत्ता विवेक अरविंद यांनी जी माहिती सांगितली, वेदिकांनी माहिती सांगितली, तर ती फक्त थेरटिकली मला माहिती होती, पण त्याचं काही मला प्रॅक्टिकल ज्ञान नाही आहे. आणि मी हौशी चित्रकार आहे. माझ्या मित्रांनी सरांना सांगितलं की अहो यांना चित्रकलेमधलं कळतं. मी काढायचो कॉलेजच्या जमान्यामध्ये, एक्झिबिशन्स असायची. पुन्हा आम्ही हॉस्टेलला होतो त्यावेळेला हॉस्टेलमध्ये चित्र काढायचो. त्यावेळेची चित्र म्हणजे विद्यार्थ्यांचे आवडते हिरो त्यावेळेचं राजेश खन्ना असेल, अमिताभ बच्चन असेल, ती मी पोर्ट्रेट करायचो. काही लँडस्केपही मी काढायचो, परंतु त्याला कुठलाही बेस नव्हता. आणि या माहितीच्या आधारावर चिटणीस सरांना शेजवळ सर म्हणाले की यांना चित्रकलेमध्ये आवड आहे. बाकी कुठलीही शहानिशा न करता चिटणीस सरांचा मोठेपण आहे की त्यांनी, मी बेसावत होतो आणि त्यांनी माझं नाव लगेच सजेस्ट केलं की मी उद्घाटक. मला इतकं अवघडल्यासारखं झालं. तर ते म्हणाले चित्रकार म्हणून. म्हटलं सर चित्रकार वगैरे असं लिहू नका, कारण आज व्यासपीठावर एवढे अधिकारी व्यक्ती बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर मी मला चित्रकार म्हणून घेणं मला जरा अवघडल्यासारखं होतं. पण एवढं मात्र निश्चित आहे की गाणं म्हणता येत नसलं तरी गाणं कुठल्या सुरात चाललंय तेवढं मात्र कळतं मला. तर तेवढं चित्राचं नॉलेज आहे. आणि सरांचं मोठेपण आहे की केवळ एवढ्या शॉर्ट नोटवर कुठलीही शहानिशा न करता त्यांनी मला हा बहुमान दिला आणि मलाच फार गौरवान्वित झाल्यासारखं आता वाटतंय. याचा मला खूप आनंद आहे. आणि त्याहीपेक्षा इथं जे कला संस्कार स्टुडिओचे जे सर्वेसर्वा आहेत सचिन सर, तर त्यांच्याबद्दल त्यांच्या विद्यार्थ्यांच्याकडून ऐकलं आणि मी खूप भारावून गेलो. या सभागृहामध्ये सचिन सर आहेत आणि त्यांचा परिस्पर्श लाभलेले हे सर्व भाग्यवंत विद्यार्थीगण आहेत आणि त्यांचे पालक आहेत. तसेच व्यासपीठावरील प्रोटोकॉलमध्ये थोडंसं मागं पुढं होईल, पण व्यासपीठावरील कला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री विजयकुमार धुमाळ सर आहेत. लेटर एक्सपर्ट नारायणराव पवार आहेत आणि शिल्पा चिटणीस मॅडम आहेत की त्या स्वतः ATDAM आहेत. म्हणजे या कला क्षेत्रातली दिग्गज मंडळी इथं आहेत आणि मी हौशी माणूस आहे, परंतु मला हा बहुमान मिळालेला आहे. त्याबद्दल चिटणीस सर आपले मनापासून धन्यवाद. आणि मला एक माझा थोडक्यामध्ये एक अनुभव शेअर करायचा आहे. या निमित्तानं मला ते तुमच्याबरोबर शेअर करायची ही संधी मिळाली. यासाठी आपल्याला 45 वर्ष पाठीमागे जावे लागेल. 1980 साली मी साताऱ्यातले त्यावेळेचं सायन्स कॉलेज सातारा, आता ते यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स झालेलं आहे की जिथं मी 28 वर्ष प्राध्यापक होतो. तर त्या महाविद्यालयामध्येच मी शिकलो आणि 12वीचं शिक्षण घेतल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर ऑप्शन्स होते ते फक्त सर्व विद्यार्थ्यांनी, माझ्याच नव्हे सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना दोनच मार्ग अजूनही साधारणपणे तसंच पिक्चर आहे, ते बदललं पाहिजे की एक मेडिकलची साईड किंवा इंजिनिअरिंग या व्यतिरिक्त नाही. एक सरदोपट चाकोरी पकडली जाते. आणि दुर्दैवाने माझं मेडिकल कॉलेजचं ॲडमिशन 2% हुकलं, पण त्या 2%मध्ये हजारो विद्यार्थी असतात. त्यामुळे मी कुठलाही विचार न करता सरळ BScला ॲडमिशन घेतलं आणि त्यामध्ये मी एक प्रयत्न केला की आर्किटेक्ट होण्यासाठी मी चौकशी केली. पण दुर्दैवाने मी कुठली इलेमेंटरी एक्झामिनेशन त्यावेळेला दिलेली नव्हती, इंटरमिजिएटही दिलेली नव्हती, परंतु मी चित्र काढायचो. पण त्यावेळेला मला जाणवलं की एखादी माहिती जर नसेल तर किती तोटा होऊ शकतो. आणि आज जी मुलं ही नशीबवान आहेत, माध्यमांचं फार डेव्हलपमेंट झालेली आहे आणि सचिन सरांसारखे गुरुवर्य आता उपलब्ध आहेत, पारखी शिक्षक उपलब्ध आहेत. त्यामध्ये विजयकुमार धुमाळ सर आहेत, चिटणीस मॅडम आहेत, पवार सर आहेत आणि
ते विद्यार्थी हेरतात, त्यांना चांगली माहिती देतात. आत्ता जे काही विद्यार्थ्यांनी अनुभव सांगितले त्यातूनही हे अधोरेखित झालेलं आहे. आणि त्यामुळं ही माहिती मिळाल्यानंतर कला क्षेत्रातलं उच्च शिक्षण घेण्याच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत तर त्या संबंधीचं ज्ञान मिळणं आता सुलभ झालेलं आहे. फक्त ती संधी आपल्या पदरात पाडून घेतली पाहिजे आणि ती वेळ साधली पाहिजे. एवढं मात्र फक्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या हातामध्ये आहे आणि ते त्यांनी जरूर करावं. मला माझ्या चित्रकलेचा उपयोग माझ्या अध्यापन क्षेत्रामध्ये, मी रसायनशास्त्राचा प्राध्यापक, तिथे बरीचशी इलस्ट्रेशन करावी लागतात, खूप डायग्रॅम काढावे लागतात. तर त्या डायग्रॅम काढणं, उत्तम प्रकारचं प्रेझेंटेशन करणं, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, ह्या गोष्टी करत मी माझी हौस भागवून घेतली. आर्किटेक्ट झालो नाही, परंतु लँडस्केपिंगचा एक छंद होता मला सांगायला आनंद वाटतो की आज जे YC इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे तर तिथलं संपूर्ण गार्डनचं लँडस्केपिंग मी स्वतः केलेलं आहे आणि ती हौस मी भागवून घेतली. तर मुद्दा सांगायचा हा आहे की संधी मिळणं हे फार मोठं भाग्य आहे. आणि आत्ता ज्या विद्यार्थ्यांनी अनुभव आपल्याबरोबर शेअर केले तर त्यावरून, त्यांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या देहबोलीतून, त्यांच्या वक्तृत्वातून हे अगदी शब्दगणित ते जाणवत होतं. त्यांच्या गुरूंबद्दलचा त्यांचा आदर आणि भविष्यामध्ये काही साध्य करण्याची त्यांची उर्मी, हे सगळं काही मला जाणवत होतं आणि ते बघून मला खूप आनंद वाटला. साताऱ्यामध्ये सुरुवातीला माझ्या माहितीप्रमाणे सरांनाही माहिती असेल की साधारण मराठा आर्ट गॅलरीचं उद्घाटन चंद्रकांत मांढरेंच्या निसर्ग चित्रांच्या प्रदर्शनाने झालं होतं. त्यानंतर अरुण दाभोळकरांचं वॉटरप्रूफ इंकचं देखील गणपतीची चित्र खूप त्यांनी काढली, तेही प्रदर्शन झालं. आणखी 2-4 प्रदर्शन साताऱ्यातले आर्टिस्ट चित्रकार चंद्रकांत ढाण्यांचंही एक प्रदर्शन झालेलं होतं. त्याच्यानंतर हे प्रदर्शनाचा ओघ कमी झाला, आता आर्ट गॅलरीही बंद झाली. आणि मग त्या पार्श्वभूमीवर सरांनी उचललेलं पाऊल हे फार सर्वांना स्फूर्ती देणारं आहे. आणि हे सतत याच पद्धतीनं ही प्रथा सरांमुळं चालू राहील याची मला खात्री आहे. आणि आणखी काही कलावंत यातून स्फूर्ती घेऊन साताऱ्यातून पुढे येतील. सातारचे काही कलावंत कदम सरांचं मार्गदर्शनाचा लाभ घेतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि त्यांचा परिस्पर्श लाभल्यानंतर त्यांच्या कलेचं सोनं होईल याचा देखील मला विश्वास आहे. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे की हे जे प्रदर्शनं असतात, ही प्रदर्शनं आपल्या मनामध्ये जे काही दडलेल्या इच्छा असतात की ज्या कधी आपण पूर्ण केलेल्या नाही आहेत. बराच काळ एखाद्या कलेपासून आपण दूर राहिलेलो असतो की हे दृश्य बघितल्यानंतर पुन्हा आपली उर्मी जागृत होते आणि आपल्यालाही वाटतं की चला आपण पुन्हा चित्र काढूया, पेंटिंग करूया. माझं जवळजवळ 15 वर्ष तरी खंड पडलेला आहे. पण ही सगळी चित्र बघितली आणि ज्या आत्मीयतेने, ज्या तळमळीने कदम सरांनी हे सगळे दाखवली. एकतर इथली चित्र त्यांना एक अपघात झालेला असताना त्यातून त्या अवस्थेमध्ये त्यांनी ती चित्र पुन्हा काढली. हे म्हणजे त्यांच्या या कलेला माझा सलाम आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्ही केमिस्ट्रीमध्ये एक असतं की इंडक्टिव्ह इफेक्ट असतो. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे अगदी साध्या गोष्टीमध्ये जर सांगायचं झालं सोप्या पद्धतीने तर जांभई येणं हा एक प्रकार कॉमन आहे. आणि एखाद्या व्यक्तीला जांभई आली तर समोरचा तो त्याच्याकडे बघतो, त्याच्या मनात नसलं तरी त्यालाही आपोआप जांभई येते. दिस इज वॉट इंडक्टिव्ह इफेक्ट. तर ही चित्र बघितल्यानंतर मलाही आता वाटायला लागले की आता 15 वर्षाचा खंड पडलाय, आपण पुन्हा चित्र काढायला सुरुवात करूया. चैत्र महिना येतोच आहे, 2 दिवसानंतर चैत्रामध्ये पालवी फुटती. तसं हे वटलेल्या झाडाला देखील आता पालवी फुटेल असं वाटतंय. त्यामुळं मी निश्चितपणे चित्र काढेनच. आणि आल्या मी पहिल्यांदा विचारलं, सोहेल सर होते की ही जी चित्र आहेत तर त्याचे आम्ही फोटो काढले तर चालेल का? तर त्यांनी आनंदाने सांगितलं हो जरूर काढा तुम्ही फोटो. आणि याच्यावर कळस म्हणजे आत्ता जो काही सत्कार झाला माझा तर त्यामध्ये मला एक पेंटिंगही मिळाले. तर तो फार अनमोल ठेवा आहे माझ्यासाठी. आणि तो बरोबर घेऊनच तो डोळ्यासमोर घेऊन मी चित्र पुन्हा काढायला सुरुवात करेन. आणि पुन्हा मी सरांच्या संपर्कातही राहील. आणि मी तुम्हाला वरच्यावर असा त्रास देईन. तर मला ही संधी मिळाली, माझे काही अनुभव आपल्याबरोबर शेअर करता आले
आणि सगळ्यांचे हे चित्र बघून केवळ डोळेच नाही तर पूर्ण म्हणजे आत्म्यापासून मला खूप आनंद झाला आणि या सर्व संधीचं श्रेय हे चिटणीस सरांच्यामुळं मला हे मिळालेलं आहे. त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक त्यांचे मी आभार मानतो आणि आपणा सर्वांना सांगू इच्छितो की हे कला क्षेत्रामध्ये आपले मुलं जेवढी जातील तेवढं खूप चांगलं आहे, कारण हे कला क्षेत्रामध्ये अमर्याद संधी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये निर्मितीचा आनंद आहे. निर्मितीचा आनंद हा खूप मोठा असतो. माझा अनुभव आहे आणि की एखादी चांगलं चित्र काढलं आपण, एखादं चांगलं पेंटिंग काढलं की त्याकडे जर आपण पाहत राहिलो आणि इतरांनी आपलं कौतुक केलं तर ते कौतुक आपल्याला टॉनिकसारखं काम करतं आणि आपल्याला आणखी काहीतरी चित्र काढावीशी वाटतात. रोज आपण ती चित्र वेगवेगळ्या अँगलमधून बघतो आणि प्रत्येक दिवशी त्याची वेगळी डायमेन्शन्स आपल्याला रिव्हील होत असतात, आपल्याला सापडत असतात. त्यातूनच आपल्याला पुन्हा स्फूर्ती मिळते. म्हणजे हा एक लिंगरिंग इफेक्ट असतो, मनात रेंगाळणारा इफेक्ट. तसं आपल्या स्मृतीपटलावर या चित्रांचा खूप मोठा इफेक्ट होतो आणि हा दृश्य परिणाम फार महत्त्वाचा आहे आणि तो घेऊनच एखादा कलाकार खूप मोठा होत असतो आणि तो इतरांनाही आनंद देत असतो. म्हणजे याच्यामध्ये स्वार्थ आहे आणि परमार्थ पण आहे. ही मेडिटेटिव्ह कला आहे, ही प्रत्येकानं जोपासली पाहिजे आणि आपल्या मुलांना पालकांनी त्याला उत्तेजन दिलं पाहिजे. रॅट रेसमधून ते त्यांना बाहेर काढलं पाहिजे आणि यामध्ये अमर्याद संधी आहे. बस एवढंच मला सांगायचं होतं. माझ्या अनुभवानुसार मला ही संधी मिळाली इथं माझे अनुभव आपल्याबरोबर शेअर करायची आणि आपणाशी संवाद साधण्याची. याबद्दल मी पुन्हा एकदा चिटणीस सर आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद निकम सर. यानंतर मी शिल्पा चिटणीस मॅम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत इथं व्यक्त करा. व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रमुख राजेंद्र निकम सर, प्राध्यापक राजेंद्र निकम सर, त्याचप्रमाणे आमचे गुरु असणारे धुमाळ सर, तसेच श्री चिटणीस आणि पवार इथं उपस्थित असणारे पवार सर, संपूर्ण समोर उपस्थित असलेला विद्यार्थी वर्ग आणि पाहुणे, आजचा हा जो इतका सुंदर कार्यक्रम सरांनी इथं आयोजित केलेला आहे, आत येतानाच जशी जशी पुढं जाऊन चित्र बघत बघत तसं मलाही पूर्वीची आठवण आली. मग सरांनी आत्ताच उल्लेख केला मराठा आर्ट गॅलरीचा. तिथं खूप वर्षापूर्वी म्हणजे जवळपास मी 11वी 12वीत असताना साधारण तिथं आम्ही प्रदर्शन भरवलं होतं आमच्या चित्रांचं. पुष्कळ वर्ष झाली या गोष्टीला. तर आम्ही भेट कार्डांचं प्रदर्शन भरवलं होतं आणि एकच आमचा असा एक फेमस झाला होता त्यात पॅटर्न भाऊलीचा. आणि ती वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही त्या भाऊली एकच पण तिचे कॉस्ट्युम वेगवेगळे असं केलं होतं. आणि एखाद्याला आवडलं आणि आमच्याकडे शिल्लक नसले तर त्याला ते संपूर्ण बघून होस्तोवर आम्ही इकडे तयार करायचो आणि त्याला देऊन टाकायचो. इतकं सुंदर प्रदर्शन झालं होतं. अरुण गोडबोलेंनी त्यावेळेला उद्घाटन केलं होतं प्रदर्शनाचं. खूप वर्ष झाली या गोष्टीला. ते मला त्याची आठवण आली. खूप छान पुढं पुढं जाऊ तसं. आणि ज्यांची ही सगळी कलाकृती आहे त्यांना मी इतके धन्यवाद देते त्यामुळे की मला एकदम त्या सगळ्या गोष्टींची आठवण आली. चित्रम ही मानसम साक्षात प्रत्यक्षम प्रतिभासते कला विलास निर्मितम नयनानंद कायम. चित्र म्हणजे प्रत्यक्ष आपल्या मनाचंच रूप, आपल्या मनाचेच पडसाद आहेत हे सगळे, जे कलेच्या या विलासातून निर्माण झालेले असून डोळ्यांना सुखद आनंद निर्माण करून देतात. कलाकाराच्या सुंदर कल्पना, भावभावना आणि त्यांना साकार करणारा रंग, रेषा आणि आकारांसह प्रकट झालेला हा सगळा कलाविष्कार या इथं आज आपण सगळेजण अनुभवतो आहोत. व्यक्तिमत्व उत्तुंग करण्यासाठी संस्कारांची जोड आवश्यक असते हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे.
आणि असे हे पवित्र कार्य, संस्कार करण्याचं पवित्र कार्य आज तुमचे कला संस्कार स्टुडिओच्या माध्यमातून सचिन सर करताय, त्यासाठी मी त्यांना खूप धन्यवाद देते. कलेची आपल्या सगळ्यांना माहिती आहेत जी 6 अंग आहेत, चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन, वादन, ही सगळी 6 अंग आहेत. तर मला तर वाटतं हे प्रत्येक एकमेकावर अवलंबून असणारी ही कला आहे. म्हणजे आपण शिकलोय बघा आता करडी मापन पट्टी, नाही का, करडी मापन पट्टी आपण ते कलर स्केल शिकलेलो आहे. तर माझ्या डोळ्यासमोर ती एकच पट्टी असते कायम. म्हणजे मी शाळेमध्ये चित्रकला शिकवते, मी ATDM केलेला आहे, चित्रकला शिकवते, मराठी विषय शिकवते. तर चित्र म्हणजे शिकवत होते, आता 2 वर्ष झाली रिटायर होऊन मला. तर त्यावेळेला मी शिकवत असताना बघा चित्रकलेचा सगळ्या क्षेत्रात तुम्ही बेस तो चित्रकलेचा मला तरी वाटतो. संगीत शिकवत असताना मला डोळ्यासमोर ती करडी मापन पट्टी असते, आवाजाचं उच्च स्वर, नीच स्वर, हे स्केलच आहे, ती इंटेन्सिटीच आहे, ती आवाजाची इंटेन्सिटी आहे जी कलरमध्ये आपण शिकलेलो आहे. मी मुलांचं प्रत्येक वर्षी राज्य बालनाट्य स्पर्धेला मुलं घेऊन जाते पुण्याला, मुलांचं नाटक बसवते मी. त्यावेळेला जो डायलॉग डिलिव्हरी आहे त्याच्यामध्ये करडी मापन स्केल मला दिसते. म्हणजे मी स्वतःही जेव्हा प्रत्यक्षात रंगमंचावर काम करत होते नाटकात, तेव्हा सुद्धा जो रंगमंच आहे, आपण आपली जागा कुठली घ्यायची हे आपल्याला या द्विमित कला शिकलोय, आपण मेमरी ड्रॉइंग शिकलोय, त्याचा उपयोग आहे तिथे की मी कुठं उभं राहायला पाहिजे, रंगमंचावरचं नेपथ्याची व्यवस्था कशी असली पाहिजे, आणि एकूण चित्र कसं दिसलं पाहिजे, आपण जर सरळ रेषेत उभं केलं तर कसं दिसेल, हालचाल असली पाहिजे, हे आपल्याला चित्रातून शिकलोय आपण. आणि ह्याचा उपयोग मला तिथं होतो, आपल्या सगळ्यांनाच होतो. नृत्यकलेत जे पदन्यास आहेत ते आपण चित्रकलेमधूनच शिकलेलो आहोत. जी तिथं ताल, तोल, लय, रंग, रेषा हे सगळे जे विविध घटक आहेत त्याचा उपयोग आपल्याला या इतर सगळ्या कलांमध्ये असं होताना दिसतो. संगीत मी जेव्हा शिकवते शाळेत, संगीत शिकवत असताना हेच. त्यानंतर शिल्पकलेचं तर काय, चित्र समोर मनात असतं, समोर चित्र असतं, शिल्पकार चित्र त्याप्रमाणे करतो, तिथं चित्रकला आहेच. म्हणजे हे सगळी जी अंग आहेत मला तरी वाटतं हे आपल्या चित्रकलेमुळे आपण ते जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो. शाळेत कविता शिकवतानाही मला हाच अनुभव आहे की चित्रकला आपली चांगली आहे, त्यामुळे आपल्याला हे जरा जास्त पटकन जमतंय असं मला वाटतं. आता तुमचा अनुभव काय मला माहिती नाहीये, पण माझं असं एक मत आहे. तर या सगळ्यासाठी चित्रकलेचा जास्त प्रभाव आहे आपल्या सगळ्यांवर. आता इथं बघितलं मूर्त अमूर्त शैलीतली जी चित्र आहेत, मेमरी ड्रॉइंग आहे, लँडस्केप आहे, कॅलिग्राफी असेल, तर हे सगळं जे आहे, स्टील लाईफ, हे सगळे आपण शिकलेलो आहे. तर या विविध प्रकारातून हे विद्यार्थी व्यक्त होताना आपल्याला दिसले की प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत जी वेगळी आहे. नृत्यांगना असेल ती आपल्या पदन्यासातून व्यक्त होते, तसाच चित्रकार आपल्या ब्रशच्या फटकाऱ्यातून व्यक्त होत असतो, त्याच्या हातामध्ये जादू असते, बोटामध्ये जादू असते. आणि ही सगळी चित्र इतकी सुंदर, हुबेहूब, ती बघताना इतका, आणि खरं श्रेय सचिन सरांचं आपल्याला ते दिसून येतं की कसं त्यांनी विद्यार्थी घडवलेले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचं ते आम्हाला माहिती देत होते आणि ते स्वतः इतके नम्र आहेत आणि इतकी त्यांची बोलण्याची पद्धत छान आहे. विद्यार्थ्याचं कौतुक ते करतात आणि प्रत्येक वेळेला त्याचं कौतुक करत असताना नुसतं कौतुक करत नाही की पुढं त्याचा भविष्यकाळ कसा आहे हेही त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि खूप छान, म्हणजे त्यांच्या बोलण्यातून समजलं की ही संस्था आज एवढी नावारूपाला काय येते. एकूणच अशा चित्र प्रदर्शनांमधून जगभरातील संस्कृतीचं आपल्याला ज्ञान होतं, दर्शन होत असतं. आणि आजच्या युगात कलाकार असण्याला ग्लॅमर निर्माण झालेलं आहे, जे पूर्वी नव्हतं. पूर्वी होतं का, बघा मुलं कुठेही रेघोट्या मारायची, भिंतीवर असेल व फरशीवर असेल, कागदावर काहीतरी रेखाटतात, काय पालकांची प्रतिक्रिया असायची तेव्हा, काय करतोय ह्याच्यापेक्षा अभ्यास कर जरा, हे वाक्य असायचं पालकांचं. आज ती परिस्थिती नाहीये. आज आपल्या विद्यार्थ्यांत जर ती कला असेल तर त्याला कसं बळ देता येईल याचा विचार पालक करतात आणि हे अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि आजच्या या ग्लॅमरमध्ये सुद्धा ज्याला स्वतःमधलं सर्जन आणि समाधान टिकवता येतं तोच पुढं खरा कलावंत होऊ शकेल असं वाटतं, तो टिकून राहील. आणि यासाठी कला शिक्षण या सगळ्याला भान देत असतं. आणि म्हणून कला शिक्षणाची, सजग कला शिक्षण, म्हणजे या विद्यार्थ्यांना तुम्हाला जर करिअर करण्याची ह्याच्यामध्ये खरंच इच्छा आहे तर सजग असं कला शिक्षण पाहिजे. तेच तुम्हाला हे सचिन सर देत आहेत. त्यामुळे मी सचिन सरांचं या वेळेला कौतुक करते. यावेळी मला थोडंसं एका कलाकाराविषयी बोलायचं आहे की भारताच्या आधुनिक कला चळवळीला
नवी दिशा देणारं व्यक्तिमत्व म्हणजे चित्रकर्ती अमृता शेरगील. आपल्या सगळ्यांनाच माहिती, तुम्ही अभ्यास पण केलेला आहे कला इतिहासामध्ये. तर थोडंसं मला बोलावंसं वाटतं की 30 जानेवारी 1913 मध्ये जन्म झालेली ही चित्रकर्ती अमृता. युरोप आणि भारतामध्ये सगळं तिचं बालपण गेलेलं आहे तुम्हाला माहिती आहे. आणि युरोपमध्ये तिने जे कला शिक्षण घेतलं तिथं तिने युरोपीय शैली आत्मसात केली. म्हणजे त्यावेळेला युरोपीय शैली आणि भारतीय शैली यांचा मिलाप घडवून आणणारे इतर काही कलाकार होते. पण विशेषतः मला वाटते गॉंग जो होता त्याचं मला वाटतं तिच्यावर जरा प्रभाव होता. म्हणजे सपाट रंगलेपन, उठावदार स्ट्रोक वगैरे जी शैली होती ती तिने आत्मसात केली. आणि युरोपीय शैली आणि भारतीय शैली यांचा मिलाफ घडवून आणण्यासाठी त्यांच्या बरोबरीनेच तिने काम केलं. हे तिचं जास्त वैशिष्ट्य आहे. म्हणजे तिला अवघं 28 वर्षाचं आयुष्य लाभलं. ती 1913 मध्ये जन्म झाला आणि 1941 मध्ये वगैरे ती गेली. म्हणजे केवढंसं आयुष्य, पण ते इतकं ती रंगतदार करून गेली आयुष्य एवढंसं. तर तिने फार कष्ट घेतले त्यासाठी. ती जागोजागी भटकंती करायची. तिला स्त्रियांचं म्हणजे आत्मचित्र हे तिचं वैशिष्ट्य होतं. आत्मचित्र काढायची ती. तर आत्मचित्र काढताना या स्त्रियांचं विषय घेऊन तिने इतक्या स्त्रियांचं अवलोकन केलं. गरीब तळागाळातल्या स्त्रियांपाशी जाऊन राहिली, त्यांचं संपूर्ण अवलोकन केलं, त्यांच्या विविध सवयी, त्यांची जी काही दैनंदिन कामाची पद्धत आणि विशेष करून त्यांचं दुःख, आंतरिक दुःख जे होतं ते समजून घेतलं आणि ते तिने आपल्या चित्रामध्ये प्रकट केलं. हे जास्त तिचं महत्त्वाचं आहे. म्हणजे नुसतं स्वतःची शैली निर्माण करणं नाही, तर त्यासाठी कष्ट तिने एवढे घेतले. म्हणून आजच्या तरुण पिढीला हे तिचं उदाहरण द्यायचं असं मला वाटलं. ग्रामीण जीवन तिने इतक्या जवळून बघितलं आणि या सगळ्या संवेदनशीलतेनं तिने हे सगळं चित्रित केलेलं आहे. आणि त्या काळात स्त्रियांचं सौंदर्य हे चौकटीत मर्यादित होतं, पण तिने ही चौकट मोडण्याचं काम केलेलं आहे. आणि तिने हे सौंदर्य विविध वेगवेगळ्या शैलीने तिने दाखवलेलं आहे. आणि 3 गर्ल्स हे चित्र तुम्हाला माहिती आहे, अमृता शेरगीलचं 3 गर्ल्स हे अतिशय प्रसिद्ध चित्र आहे. 3 स्त्रिया अतिशय साध्या, कुठलाही अलंकार नाही, सौंदर्याची विशिष्ट चित्रकारांनी स्थळं दाखवलेली नाहीत, अतिशय साध्या स्त्रिया. पण नजरेतून दुःख, हताशपणा, विचार, मौन हे सगळं इतकं काही दिसतं आपल्याला त्या नजरेमधून. म्हणजे नजर तिने किती केवढ्या ताकदीने त्या चित्राची नजर, फक्त नजरेकडे लक्ष जातं, बाकी कुठल्याही गोष्टीकडे उठावदारपणा दिलेला नाहीये. तर स्त्रीच्या अंतरात्म्याचं असं सुंदर चित्रण तिने त्यात केलेलं आहे. युरोपीय रंगछटा आणि भारतीय विषय याचं एक ते मिश्रण आहे. युरोपातील रंगछटा तिने आत्मसात केले आणि त्याबरोबर भारतीय विषय घेतले. युरोपातील किंवा पाश्चात्य देशातील विषय निवडले नाही, तर तिने भारतीय विषय निवडले आणि ती भारतामध्ये जास्त त्यामुळे लोकप्रिय झाली. साऊथ इंडियन ट्रायलॉजी हे खास शैलीत तिने काढलेलं चित्र प्रसिद्ध आहे. तिच्या अवघ्या 28 वर्षाच्या आयुष्यात तिनं जे सृजन केलं त्यानं संपूर्ण भारतीय चित्रकलेला एक नवी दिशा दिली. तिच्या काही चित्रांना भारत सरकारने राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केलेलं आहे आणि अशी आंतरराष्ट्रीय कीर्तीची ही चित्रकर्ती होती. आज अनेक कला संस्था, कला महाविद्यालय, संग्रहालय हे सगळेजण तिची चित्र ही अभ्यासाला निवडतात आणि तिच्या चित्रातून ज्या भावना, वेदना आणि वास्तव हे आपल्या समोर येतं. त्यातून जीवनाचं प्रतिबिंब दर्शवणारा कलेचा खरा उद्देश जो आहे तो आपल्या समोर येतो. आज आपण ज्या आधुनिक चित्रकलेबद्दल बोलतो ती जर चित्रकलेची दिशा असेल तर अमृता शेरगील ही त्या दिशेची दिशादर्शक ज्योती आहे असं आपण म्हणायला हरकत नाहीये. तिचं चित्रकलेतलं योगदान हे आजच्या कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्याकडे दिल्ली येथे नुकताच भरला होता बघा, दिल्ली येथे भरलेल्या इंडिया आर्ट फेअर. आता तुम्ही जर विद्यार्थी आहे, इतके कुठं जातायत, काय वेगवेगळ्या स्तरांवर काम करतात, किती कौतुक आहे त्यांचं. म्हणजे आम्हाला हे एवढं पुढचं काहीच खरं माहिती नव्हतं, पण आज जी माहिती दिली आहे भाषणातून त्याच्यावरनं कळलं की हे विद्यार्थी कुठले कोर्सेस करतायत, कुठं जात आहेत आणि त्यांना इतका छान पुढचं भविष्य आहे आणि त्यांना मार्ग दाखवण्याचं काम करतायत ते सचिन सर. म्हणजे गुरु हे तुमच्या आयुष्यात किती महत्वाचं आहे. पूर्वी एक गोष्ट वाचलेली होती की अर्जुनाला जसं माशाचा फक्त डोळा फोडायचा होता पाण्यात बघून, तेव्हा त्याला ते समजत नव्हतं की त्याला दडपण आलं की आपण काय करायचं, कसं करायचं. तेव्हा श्रीकृष्णाने काय सांगितलं त्याला
तू तुझं काम कर, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा तरीही त्याला दडपण होतं की मी कसं काय करू शकणार आहे हे, तो डोळा बरोबर छेद कसा काय करू शकणार आहे. तर तो म्हणतो तू काहीतरी कर माझ्यासाठी, मला हे करायचंय, मी माझं काम करतो पण तू काहीतरी कर. तर तेव्हा श्रीकृष्ण त्याला सांगतो तू तुझं काम कर, मी माझं काम करीन. तेव्हा तो म्हणतो प्रत्यक्ष बाण तर मला मारायचंय, तू तिथं बसून काय करणार आहेस ते मला सांग. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सांगितलं की मी फक्त खालचं पाणी स्थिर ठेवण्याचं काम करणार आहे. म्हणजे जे पाणी हल्ल्यावर माशाचा डोळा त्याला लक्ष करता येत नव्हता, भेद करता येत नव्हता, पण श्रीकृष्ण म्हणतो की फक्त पाणी स्थिर करण्याचं ठेवण्याचं काम माझं आहे. तेव्हा ते अर्जुनाचं समाधान होतं. आणि हे तुमच्या जीवनामध्ये ही स्थिरता ठेवण्याचं काम सचिन सरांनी केलेलं आहे. खरोखर असे गुरु मिळणं म्हणजे खरोखर तुमचं भाग्य आहे की ते सगळं तुम्हाला वाहून घेतलेलं आहे. आता ते सांगत होते की ॲक्सिडेंट झाला, ॲक्सिडेंट एवढा मोठा होता की त्यांनी संपूर्ण ते हताश झालेले होते, पण त्यांनी सांगितलं की माझा पुनर्जन्मच झाला. आणि खरोखर असं त्यांच्या हातनं पुढं सगळं तुमच्यासारखे विद्यार्थी घडवायचे, पिढ्या घडवायच्यात, म्हणूनच परमेश्वराने त्यांना साथ त्यांच्या कलेला, तपश्चर्येला त्यांनी हे केलं आणि खरोखर त्यांना पुनर्जन्म मिळालेला आहे. तर आपल्याकडे दिल्ली इथं जे इंडिया आर्ट फेअर दृश्यकलेचा सुंदर असा मेळा, तर हा जो मेळा भरतो त्या मेळाव्यामध्ये नामवंत कलाकारांच्या जोडीनं, म्हणजे नामवंत जे मोठे कलाकार आहेत त्यांची तर सगळी चित्र किंवा त्यांची जी निर्मिती आहे सगळी काही असेल, म्युरल्स असतील आणि भरपूर काय असेल, तर त्या ज्या सगळ्या वस्तू, चित्र हे जे सगळं मांडलेलं असतं, तर त्यांच्या जोडीनी या कलादालनांच्या स्टॉलवर नवोदित गुणवंतांनाही स्थान दिलं गेलेलं आहे. भारतीय नवोदित गुणवंतांना स्थान दिलं गेलेलं आहे. म्हणजे तिथं ते इंडियन आर्टमध्ये पोहोचलेले. तुम्हाला काहीच आता अवघड नाहीये तिथं जायला, इतका तुमचा मार्ग आता सुलभ होत चाललेला आहे. तर पुढं म्हणजे पूर्वी हे असं होत नव्हतं. जे नवोदित आहेत त्यांना सहजासहजी तिथं स्थान दिलं जात नव्हतं, पण आता त्यांना तिथं स्थान मिळालेलं आहे हे दिसून आलेलं आहे. आणि नवोदित कलाकारांना कमीत कमी संघर्ष करून पुढं जाता यावं यासाठी अनेक संस्था आज कार्यरत आहेत. दिल्लीची खोज ही संस्था, मुंबईची कोना, कॅम्प, क्लार्क हाऊस, स्ट्रेंजर्स हाऊस, अशा बऱ्याच संस्था आहेत की ज्या तुम्हाला या बाबतीत मदत करतात. म्हणजे ते तुम्हाला तिथं स्कॉलरशिप देतात, निवासी स्कॉलरशिप देतात तुम्हाला, त्यानंतर तुमचं काम बघून तुम्हाला पुढं जायला संधी देतात आणि कमीत कमी संघर्ष कसा करावा लागेल यासाठी कलाकारांसाठी या संस्था काम करतात. तर या संस्थांची तुम्ही माहिती तुमच्या सरांकडनं घेऊ शकता आणि तिथं पोहोचू शकता. तर त्यांनी या संस्थांनी कला दालनांमधून अशा अनेक कलाकारांना नावारूपाला आणलेलं आहे. जयपूर फेस्टिवल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर जयपूर फेस्टिवलमध्ये सुद्धा या गोष्टी होत असतात. साहित्याबरोबर चित्रकला हे सगळं तिथे तुम्हाला तिथे संधी फक्त तुम्ही घ्यायची आहे. संधी अनेक ह्या सगळ्या उपलब्ध आहेत. तर तुम्ही या संधीचा लाभ करून घेणं आता तुमच्या हातात आहे. खरोखरच अतिशय सुंदर असा हा उपक्रम सरांनी इथे केलेला आहे. आणि मला पण आता काय झालं, हे प्रदर्शन बघितल्यावर उर्मी येते आपल्याला. धुमाळ सरांची प्रदर्शन असतात इथे आणि ते बघून परत मला पण असं वाटतं की नाही आपण काहीच करत नाहीये. मग परवा मी ऑइल पेंटिंगला सुरुवात केली. मी वॉटर कलर, माझं खरं आहे वॉटर कलरचा हात आहे, पण वॉटर कलरमध्ये खूप केली आहेत, पण ऑइल पेंटिंग करायची इच्छा झाली. म्हणून मग धुमाळ सरांना मी केलेले 2 फोटो पाठवले परवा. आता अलीकडेच गेल्या आठवड्यात 2 केली पेंटिंग. तर त्यांना पाठवले. त्यांना म्हणले छान म्हणू नका, चुका सांगा फक्त ह्यातल्या, कारण आता 30 वर्ष होऊन गेली ऑइल पेंटिंग मी करतेय. तर त्यामुळं त्यांना मी फोटो पाठवले. त्यांनी सुद्धा मला काही असतील चुका त्या सांगितल्या, प्रोत्साहन दिलं. तर असं मला पण उर्मी येते. आता आज हे प्रदर्शन बघून आणखीन मला उत्साह वाढलेला आहे आणि त्यामुळे मी अजूनही काही पेंटिंगला सुरुवात करते. तर असं हे जे सरांनी, कदम सरांनी इथं वारंवार मला असा लाभ मिळू देत. आणि खरोखर प्रदर्शन उपयुक्त आहे. प्रदर्शन भरवणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. विद्यार्थ्यांना जी प्रेरणा मिळते, ती शाबासकी मिळते आणि खरोखर त्यांच्या कलेचं कौतुक हे झालंच पाहिजे. म्हणजे त्यांच्या गुरूंना तर त्यांचं कौतुक असतंच, तो भाग वेगळा, पालकांना असतं, गुरूंना असतं, पण इतर लोकांपर्यंत आपले विद्यार्थी कसे पोहोचतील त्यासाठी काय केलं पाहिजे हे सचिन सरांनी चांगलं जाणलेलं आहे आणि त्यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे. दरवर्षी त्यांनी आम्हाला ही संधी द्यावी असं मी त्यांना म्हणते. शेवट करताना एवढंच म्हणेन, बोरकरांच्या कवितेतली एक मला ओळ आठवती, देखणेचे हात ज्यांना निर्मितीचे डोहळे. खरोखर हे सगळे इतके देखणे हात आहेत
की जे निर्मिती करतायत ते खरोखरच त्यांना देखणं म्हणलं पाहिजे आणि आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. तर त्यांची ही कला संस्कार स्टुडिओ, सचिन सर आणि सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी जे असतील त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर लेटर एक्सपर्ट माननीय श्री नारायण रामचंद्र पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत इथं व्यक्त करावं. नमस्कार. एवढ्या मोठ्या समारंभात बोलण्याची मला सवय नसल्याने सरांनी जसं सांगितलं तसं सिरीज सरांनी माझ्यावरही आरोपण टाकलेलं आहे. त्यामुळं अनावधानानं एखादा शब्द चुकीचं गेल्यास मला माफ करा बरं का. व्यासपीठावरील माननीय प्राध्यापक श्री राजेंद्र निकम सर, माननीय सौ शिल्पा चिटणीस मॅडम, माननीय श्री विजयकुमार धुमाळ सर व कला संस्कार स्टुडिओचे श्री सचिन कदम सर, तसेच पर्सनल जरा थोडं बोलतो. आपल्या कर्तृत्वाने यशाच्या शिखरावर विराजमान असलेले एका शेतकऱ्याच्या मुलाबरोबर चांगली मैत्री करून मधल्या सुट्टीत त्याच्या फडक्यातल्या बांधलेल्या भाजी भाकरीची चव चाकणारे व त्या बालमित्राचे अक्षर पाहून भारावून जाणारे माझे बालमित्र श्री चिटणीस सर, तसेच जमलेल्या सर्व कलाप्रेमींना व सर्व चित्रकार बंधूंना व भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. खरं तर मला एक काळ होता आमचा, त्यावेळेला मला खूप मोठा पेंटर व्हायचं होतं, चित्रकार व्हायचं होतं, अशी खूप इच्छा होती. पण आमच्या वेळेला म्हणजे 74 साली अशी काही सोय नव्हती साताऱ्यामध्ये की असं कुठं क्लासेस घेतायत कोणी आणि तुम्ही जा या सारा जगत, असं काही सातारमध्ये नव्हतं. त्यावेळेला मी शाळा सुटली की मी खेडेगावातनं चालत यायचो. इथं 501 पाटी म्हणून आमचा चौक आहे, त्या 501 पाटीजवळ श्री चंद्रकांत म्हणून एक पेंटर होते. त्या पेंटरांच्या तिथं जाऊन मी तासन तास उभा राहायचो. ते मला काय म्हणायचे नाही आणि मी त्यांना काय बोलायचो, फक्त ऑब्झर्वेशन 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 आणि घरी जाऊन प्रयत्न करायचा. तर ती जी संधी आहे आज, ह्याची जी उणीव आहे, ती जी तुम्हाला आज चिटणीस सरांनी आणि कला संस्कारचे कदम सर यांनी उपलब्ध करून दिले, तुम्ही खूप 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 भाग्यवान आहात. आणि याचा मला खूप आनंद होत आहे की इथं असे संस्कार देणारे सोय झाली आहे म्हणून. आज कलाक्षेत्राचे ते अहोरात्र काम करतायत. मी शाळेत असताना 501 पाटीजवळचं सांगितलं, परंतु घरची परिस्थिती त्यामुळं मला सर्व्हिस करावी लागली. ते जे माझं स्वप्न होतं ते अशा मार्गदर्शनाखाली अधुरं राहिलं. परंतु पेंटिंगचं कार्य मी पुण्यात सतत चालू ठेवलं. माझं स्वप्न मी माझ्या मुलीमध्ये पाहिलं. त्यावेळेला मला तिथं कळालं की कमर्शियल आर्टिस्ट होण्यासाठी अशा परीक्षा द्याव्या लागतात, तशा परीक्षा द्याव्या लागतात. तर ती आज माझ्या मुलीनं अभिनव कला महाविद्यालयामधून कमर्शियल आर्टिस्ट झालेली आहे ती. आणि आता फर्स्ट क्राय वगैरे आपण बघतो ना, त्या फर्स्ट क्रायचे ते डिझायनिंग करते सगळी. आता थोडं लेटर पेंटिंग संदर्भात बोलतो. तर लेटर पेंटिंग बद्दल सांगायचं झालं तर कुठल्याही जाहिरातीमध्ये अक्षर, त्याचा फॉन्ट पाहणाऱ्याचे लक्ष लगेच वेधून घेतं. तर तुमचं अक्षर खराब असेल, जाऊ दे मोरदे म्हणणं, पण तुम्हाला आता तुमच्या इथं आहे बघा कला सागरचा फॉन्ट, लक्ष वेधून घेतं ना लगेच. तसं लक्ष वेधून घेतं व त्याच्या मनावर छाप निर्माण करतं. अक्षराचा टाईप, संदेश आणि स्वर व्यक्त करण्यास मदत करतो. त्यामुळे पाहणाऱ्याला ते समजणं सोपं जातं. अक्षर अगदी भावनिक संबंध निर्माण करतं. त्यामुळे ती जाहिरात किंवा तो काय बोर्ड आहे तो अधिक संस्मरणीय बनतो. अक्षर एखाद्या कंपनीचं ब्रँड ओळख तयार करतात.
जसं की टाटाचा लोगो म्हटलं गेलं की टाटा ब्रँड झाला. जसं की LG कंपनी, डेल घ्या, HP घ्या किंवा फोर्स मोटर घ्या, आणि हे जे ब्रँड तुम्हीच तयार करता, तर त्यामुळे दर्शकाला जाहिरात केल्या जाणाऱ्या उत्पादनाची सेवा किंवा त्या सेवेची जाणीव करून देतं. चांगले अक्षर, मजकूर हा वाचनीय असल्यास त्याची खात्री येते, त्यामुळे संदेश समजणं सोपं जातं. अक्षरकाम माणसांना मूड व वातावरण बदलण्यास मदत करतं. आता अक्षरामध्ये काही कलाकार गणपतीचा आकार देतात, बरोबर आहे, त्या कोणी विठ्ठलाचा आकार देतात. असे त्यांच्या योगे असे सुंदर चित्राकृती तयार केल्याने पाहणाऱ्याचा मूड बदलून जातो व त्याकडे आकर्षित होतो. काळजीपूर्वक अक्षरांची मांडणी केल्याने ते चित्र प्रभावी व संस्मरणीय आणि आकर्षक अशा कलेची निर्मिती होते. आता डिजिटल जमाना आलाय, याच्याकडे पाहणाऱ्यांची सर्व लोकांची वेगळी नजर झालेली आहे. तर असं मुळीच नाही. कितीही डिजिटल जमाना आला, बराबर आपले चित्र येतं, फोटो टाकला की लगेच येतो, तर कितीही डिजिटल जमाना झाला तरी कलाकारांची उंची, त्यांचे विचार हे जर त्यामध्ये नसतील तर त्याला काही किंमत नाही. त्यामुळं त्याची कल्पकता असल्याशिवाय काहीच चालणार नाही. अहो, चित्रकार, कलाकार त्यावेळी नसते तर आम्हाला राम लक्ष्मण कसे होते कळायला असतं का? ह्या चित्रकारांनी कष्ट घेतलं आणि राम लक्ष्मण घडवलं, त्याला धनुष्य दिला, लक्ष्मण असा होता, राम असा होता. गीतेतील अर्जुन, कृष्ण कळालं नसतं. म्हणजे चित्रकार तुम्ही खूप महत्वाचे आहात. एवढेच काय, मोनालिसा कशी होती, बाजीराव पेशव्यांची मस्तानी कशी होती, कोणीच नाही. त्यांनी रेखाटलं, त्यामुळेच आपल्याला आज कळतंय. माझा राजा शिवबा, जिजाऊ संभाजी कसे दिसत होते हे आपल्याला कळालंच नसतं, कारण त्या काळी तुम्ही त्यासारखे चित्रकार नसते. तर हा कलेचा वारसा म्हणून आपण पुढे नेण्यासाठी काम कदम सर करत आहेत, श्री चिटणीस सर करत आहेत. तुम्हा कलाकाराला जीवन जगायला आनंद, स्फूर्ती, जोश कोणी देऊ शकत नाही, पण ही व्यक्ती तुम्हाला देतात. तर जास्तीत जास्त कला आत्मसात करून या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर JES कला महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे गुरु श्री विजयकुमार धुमाळ सर यांना मी विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, आम्हाला मार्गदर्शन करावं. वेळ घेत नाही सगळ्यांचा, थोडक्यातच आवडतो आपण. सचिन सरांच्या माध्यमातून जी संधी तुम्हाला बारामतीमध्ये मिळते, त्या दृष्टीनं ज्या सगळ्या कला क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक संधी ज्या आहेत त्या सगळ्या संधींबद्दल तपशीलवार आणि ज्याला आपण एक प्रकारची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असंच म्हणू, त्यात सुद्धा शर्यत आहे एका अर्थाने, पण ती रॅट रेस नाही आहे. त्यात तुम्हाला आनंद पण मिळणार आहे पुढे जाऊन निर्मिती प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून. या सगळ्या संधीचा तुम्ही योग्य पद्धतीनं, म्हणजे आता एकच म्हणजे मार्गदर्शनपर सूचना म्हणून तुम्ही ती घ्या की तुम्ही जे सगळं केलेलं काम आहे ते नक्कीच दर्जात्मक आहे. त्याच्याबद्दल काही म्हणजे हेच नाही आहे की आक्षेप काय अशातला काय भाग नाही, नक्कीच कौतुकास्पद आहे. सचिन सर सगळे एफर्ट्स घेत आहेत. पण मग एकूणच कला संस्कार वर्गासाठीची विनंती सूचना म्हणा किंवा मग एक थोडीशी हिंट म्हणा, अशा अर्थाने की तिथं थोडंसं आपलं स्वतःचं ज्याला आपण म्हणू की मला स्वतःला काय म्हणावं असं वाटतं, म्हणजे त्या चित्राबरोबर त्या मांडणीबरोबर, म्हणजे आता मी ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस बघितल्या त्या नक्कीच चांगल्या आहेत, म्हणजे आपण ज्याला 100+ असं म्हणू. पण मग त्या शक्यतेमध्ये व्यक्तिगत विचार जो आहे, माझा स्वतःचा विचार म्हणून त्या चित्रामध्ये काहीतरी आणखीन प्लस असणं गरजेचं आहे. तेवढीच एक शक्यता मला वाटते. त्या शक्यतेसाठी सगळ्यांना शुभेच्छा आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद धुमाळ सर. यानंतर कला संस्कार स्टुडिओचे डायरेक्टर
आमचे सर्वांचे गुरु, आमचे सर्व माननीय श्री सचिन कदम सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला 2 शब्द बोलावे. आदरणीय व्यासपीठ आणि इथं जमलेले सर्व कला शिक्षण घेणारे विद्यार्थी, पालक, कला रसिक या सर्वांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर मी ज्यावेळेस CTD शिकत होतो, म्हणजे फाउंडेशनला विट्याला मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस पवार सर मला शिकवायला होते आणि पवार सरांच्या तिथं पण फर्स्ट क्लास फर्स्ट मिळाला आणि राज्यात आलो. नंतर मग मी सांगलीला गेलो कला विश्वाला तिथं ननवरे सर होते आणि ननवरे सर 1 वर्ष फार म्हणजे अतिशय उत्तम असे गुरु त्या ठिकाणी मिळाले, म्हणजे पवार सर, ननवरे सर. पण ज्यावेळेस पुढे इंटरला जायचं होतं, मग ते इंटरला जाधव मॅडम होत्या आणि त्या प्रिंट विषय शिकवायच्या. मग म्हटलं प्रिंट विषय आपल्याला एवढा नाही, वास्तवादी कामामध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट आहे. मग तेवढं काय मन रमत नाही तिथं. मग ज्यावेळेस पवार सर या सातारला या ठिकाणी होते, गौरीशंकर कला महाविद्यालयात, आणि सरांना फोन केला की सर इथं माझं मन रमत नाही, तर काय करू मी. म्हणले मन रमत नाही तर सोडून दे म्हणले. मन रमत नसतं तर तिथंच राहण्यात काय इंटरेस्ट नाही. मग म्हटलं काय करू, म्हणले ये इकडं. मग गव्हर्नमेंट कॉलेज सोडून त्यावेळेस खाजगी स्वरूपाचं कॉलेज ह्या ठिकाणी होतं. त्यावेळेस प्राचार्य म्हणजे आदरणीय गुरुवर्य आमचे धुमाळ सर त्या ठिकाणी होते. गव्हर्नमेंट कॉलेज सोडून ह्या ठिकाणी यायचा निर्णय माझा होता आणि माझ्या घरच्यांनी मला पूर्ण सहकार्य केलं. आणि ह्या सातारा या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं माझं आयुष्य बदलून गेलं. कारण धुमाळ सरांच्या आशीर्वादाने, प्रेरणेनं जे पण मला मिळाले ते फार भव्य आणि दिव्य स्वरूपात त्या ठिकाणी मिळालं. आणि मग त्यांच्यासारखाच थोडासा व्हायचा प्रयत्न केला तर हे सगळं एवढं मोठं वैभव या ठिकाणी उभं राहिले. आदरणीय गुरु सर म्हणजे धुमाळ सरांमुळंच माझ्या आयुष्यात अजून एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व आलं, म्हणजे आमचे चिटणीस सर. त्यांनी पूर्ण सहकार्य केलं आणि ही गॅलरी उपलब्ध करून दिली विनामूल्य. आणि साताऱ्यामध्ये माझं 2रं एक्झिबिशन या ठिकाणी घडते. कारण पहिलं एक्झिबिशन जी झालं होतं 2003 साली मराठा आर्ट गॅलरी सातारा या ठिकाणी, त्यावेळेस मी विद्यार्थी होतो. आणि सांगायला फार आनंद वाटतो की धुमाळ सरांची परवानगी न घेता, त्यांना माहीत न असता उद्घाटक म्हणून त्यांचं नाव मी त्या ठिकाणी ठेवलं सांगितलं होतं. कारण त्यांच्या समोर जायचं धाड सुद्धा त्या काळात आम्हाला व्हायचं नाही. कारण एक आदरयुक्त भीती जी म्हणायची ती प्रचंड भीती आदरयुक्त त्यांची आम्हाला वाटायची. प्रचंड रिस्पेक्ट आजही आहे तेवढा आणि त्यावेळेसही होता. अजूनही ते वैभव आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळतात. माझे विद्यार्थी संघ जे आहे ते आमच्या धुमाळ सरांमुळंच ते आमच्या आयुष्यात परत येते आणि ते वैभव अतिशय उत्तम अशा व्यक्तिमत्व आमच्या आयुष्यात आणतात. आणि ते आल्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांना या अनेक असं मोठं योगदान देण्यासाठी आम्हाला फार फायद्यात पडतं. आणि आता हे सर्व करत असताना असं ठरलं की आता हे कला संस्कारची सुरुवातच कशी झाली. मी पाहुण्यांना सांगितलं की ज्यावेळेस तुम्हाला तुमच्यातला तुम्ही सापडता त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुमचा नवीन जन्म होतो. म्हणजे तुम्ही जन्माला येता आणि त्यानंतर तुमचा प्रवास हा संपेपर्यंत, म्हणजे तुमचं आयुष्य संपेपर्यंत हा प्रवास चालू असतो. पण खऱ्या अर्थानं त्याच वेळी जन्म होतो की ज्या वेळेस तुम्हाला तुमच्यातला तुम्ही सापडता. आणि तो माझ्यातला मी सापडला गेले 7 वर्षापूर्वी. अपघात झाल्यानंतर जे कंटिन्यू काम चालू होतं, जे कॅनव्हास पेंटिंग चालायचं, बुक इलस्ट्रेशन चालायची, ऑर्डरची कामं चालू होती आणि त्याचबरोबर आमची शाळेत मी जॉब करतो ते पण चालू होतं. हे चालू असताना अचानक सगळ्या गोष्टी थांबल्या आणि थांबल्यानंतर बेड रेस्ट एवढा होता की 6 महिन्याचा बेड रेस्ट मिळाला. आणि त्या बेड रेस्टमध्ये स्वतःच्या आतमध्ये डोकवण्याची संधी मिळाली की कोण आहे आपण नक्की, आपलं म्हणजे काय, म्हणजे आपण कोणाच्या तरी मुलगा आहोत किंवा कुठल्या तरी गावचे रहिवासी आहोत, एक कला शिक्षक आहोत, एवढीच ओळख आहे का आपली, की आपली काय पेंटिंग बाहेर विक्रीला गेलेली तेवढीच आहे का, की त्याच्या व्यतिरिक्त आपली काय स्वतःची अशी काय खास ओळख आहे आणि आपल्याला नेमकं काय आवडतं नक्की. त्यावेळेस अगोदर मी सांगायला का वाटत नाही, कारण मी काजू फॅक्टरी पण टाकली होती 1 वर्ष. म्हणजे माझा पेशा नसताना तिकडं पण गेलो होतो. फोटोग्राफी केली, शूटिंग केली, एडिट, बाकीचं
आर्टचं पण बटेलची कमर्शियल आहे ते पण केलं. पण नेमकं माझ्यामध्ये विशेष खास काय आहे त्या गोष्टी की ज्या मला अधिक प्रमाणात व्यक्त होण्यासाठी मदत करतात. तर ते मला लक्षात आले की माझ्यातला शिक्षक फार स्ट्रॉंग आहे. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एखाद्याकडे भरभरून असतं पण देण्याचा जे गुण असतो ना तो गुण पण महत्त्वाचा आहे. आता 20 वर्षांमध्ये अनेक वेळा ड्रॉइंगचं क्लास घेतले, ज्यादा कोण म्हणत नव्हतं हायस्कूलला की घ्या म्हणून, तरी पण घेतले. अनेक प्रयोग केले, बरेच प्रयोग फेल पण गेलेत. काही गोष्टी चांगल्या पण घडल्या, चांगल्या गोष्टी पदरात पाडून घेतल्या, वाईट गोष्टीतनं बोध घेतला आणि त्यातमध्ये शिकवून घेऊन परत प्रवास चालू केला. मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणलं आता वापरायच्या. जर आपल्याला आता हे नवीन जन्म मिळाला अपघातानंतर तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण समर्पित करून द्यायचा. आणि आता जे पण व्यक्त व्हायचंय, जे पण निर्माण करायचंय ते इतकं भव्य निर्माण करायचं की सगळ्यांना आपल्या हेवा वाटेल इतक्या पद्धतीने मोठं निर्माण करायचं. आणि मग ह्या क्षेत्रातल्या एंट्रन्स एक्झामची माहिती घ्यायला चालू केली. जे GD झाल्यानंतर आम्हाला माहिती घेताना कळलं की ह्याची केवढी मोठी डेप्थ आहे. आपण एवढे 20-20 वर्ष अभ्यास करतो, ह्या क्षेत्रात काम करतोय, तरी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्यापासून लांब आहेत. त्याची आपल्याला माहिती घ्यावं लागते, समजून घ्यावं लागते, अनेक जणांना भेटावं लागते. जर आपण ह्या क्षेत्रात असताना ही अवस्था आहे तर सामान्य लोकांना त्याची किती अडचण येत असेल. मग ह्या क्षेत्रातलं जे वैभव आहे ना, हे वैभव फार बघायला मिळालं. म्हणजे जे नुसते आर्ट कॉलेज करावं असं नाही, तर ह्यातमध्ये प्रत्येक मुलाचं काहीतरी खास विशेष असे गुण असतात. कोण डिझायनरकडे तिकडे जातं, कोण टेक्स्टाईल डिझायनर, त्याला कापडाविषयी आवड असते, कोणाला प्रोडक्ट डिझायनिंग विषयी आवड असते. अजून NIT मध्ये एक फॅकल्टी आहे की एक्झिबिशन डिझायनर म्हणून आहे. अशा अनेक शेकडो फॅकल्टी आहेत. मग आपण कोणत्या व्यक्तिमत्वाचे आहोत, आपल्याला जवळचं क्षेत्र कोणतं हे आपल्याला माहीत होणं पण तेवढं गरजेचं आहे. मग ह्यासाठी आपण शिक्षक म्हणून जे मधला प्लॅटफॉर्म आहे, तो मधला पूल म्हणतोय आपण, तर तो जर होता आला तर एका दिशेपासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत आपल्याला त्या विद्यार्थ्याला पोहोचवता येईल आणि निश्चित चांगलं काम करता येईल असं ह्यावेळी लक्षात आलं. आणि मग 2 वर्ष चांगला अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर अगोदरच ठरलं होतं की जर हे विद्यार्थ्यासाठी आयुष्य समर्पित करायचं आहे तर मुलांच्या करिअरशी खेळायचं नाही, हे पहिलं तत्त्व त्या ठिकाणी ठरलं. दुसरं म्हणजे पालकांच्या भावनेशी आपण अजिबात खेळायचं नाही. कारण एक मुलाचं जर आयुष्य बर्बाद झालं तर 3 पिढ्यांचा विध्वंस होतो. ही पण ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आईवडिलांचे स्वप्न धुळीला मिळतात, मुलाचं आयुष्य बर्बाद होतं आणि त्यानंतर त्याच्या येणाऱ्या पुढची पिढी आहे ना, त्या पिढीच्या वाट्याला प्रचंड संघर्ष असा निर्माण होतो. मग हे सगळं व्हायचं नसेल तर शिक्षकाचं योगदान फार मोठं आहे. ती फार मोठी जबाबदारी आहे. त्याच्याकडे बिझनेस म्हणून जर बघितला तर ह्या अनेक लोकांच्या आयुष्यात संकटाचं स्थान आपण निर्माण करू शकतो. पण असं नाही तर आपण एक चांगला दुवा का निर्माण होऊ शकत नाही. जे पण जागतिक लेवलला मोठी लोक झाले त्यांच्या आयुष्यात तर कोणकोणते चांगले शिक्षक आलेच असते ना, ते यादीत आपण का जाऊ नये तिथं. मग आपल्याला पूर्ण माहिती घ्यावं लागत. अंदाजे जेमतेम माहितीवर ह्या गोष्टी करायच्या नाहीत, ह्या इतकं ठरलं सगळं. बऱ्याचशा फॅकल्टी बघितल्या, त्यातली डेप्थ बघितली, समजून घेतलं. मग लक्षात आलं मी ATD झालो, GD झालो, DPED झालो, AM झालं, 8-9 वर्ष शिक्षण झालं. दररोज असाइनमेंट आहे. म्हणजे आज एक असाइनमेंट आहे, उद्या एक असाइनमेंट आहे, अशा असाइनमेंट करत करत हा प्रवास चालू आहे, डेप्थनं चालू आहे. पण माझ्याकडे येणारं मूल आहे ते मूल फक्त 2 वर्षासाठी माझ्याकडे येते. म्हणजे 11वीला फर्स्ट इयरला येते, 12वीला सेकंड इयरला येते. म्हणजे माझ्याकडे 9 वर्ष नाहीत हे मात्र निश्चित आहे. 9 वर्ष नसून त्यात 2 वर्षांमध्ये ती मूल सायन्सनं शिक्षण घेत आहे. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचा पण त्यातमध्ये अभ्यास आहे त्याचा. ते अभ्यास करता करता त्याला ड्रॉइंगचा अभ्यास करायचा आहे, जो फार डेप्थ नाही. जर आम्ही GD पर्यंतचा जो अभ्यास विचार केला तर त्या 5 वर्षाची डेप्थ ह्या 2च वर्षात घ्यावं लागते, जे पूर्ण वेळ त्या मुलाला मिळत नाही. मग असं विचार केला की आपल्या आयुष्यातली जी 25 वर्ष आपण ह्यातमध्ये घालवली आहेत, जर पाठीमागे रिवर्स जाऊन जर आपण बघितलं तर आपल्या आयुष्या ह्या 25-30 वर्षाच्या आयुष्याच्या कालावधीत वाया जाणारा काळ कोणता होता ते जर एकदा समजून घेतलं आणि पूर्ण आपल्यासाठी उपयोगाला काळ कोटला किती होता ते जर चेक केलं तर आपल्याला ह्या मुलांच्या आयुष्यात कमाल करता येईल. मग तसं बघितलं लक्षात आलं की हे सगळा प्रवास फक्त 2 वर्षात कंप्लीट होणं शक्य आहे. मग हे 2 वर्षात कंप्लीट करत असताना नुसतं ड्रॉइंग नाही, ह्यांचा थेरॉटिकल पण आहे, त्यांना जनरल नॉलेज त्यातमध्ये रिझनिंग आहे,
मॅथ्स आहे त्याची पण डेप्थ फार मोठी आहे, आणि नंतर ड्रॉइंग आहे परत. एवढं करून 11वी 12वीचा सायन्सचा वर्ग आहे जो नाटा JEE NID न्यू सीटसाठी लागतो. आता NID साठी कुठली फॅकल्टी चालते, पण त्याला सायन्स घेतलं तर अजून जास्त फायदेशीर थोड्याशा गोष्टी त्याच्याकडे पडतात. मग ह्या सायन्सच्या गोष्टी आहेत. मग एवढ्या कमी कालावधीत आपल्याला पूर्ण करायचं आहे काम. ह्यातमध्ये एक विचार असा करायला लागला की बऱ्याच जे कोटाच्या अकॅडमी आहेत बाकीच्या, त्यावेळेस नॅशनल जिओग्राफीवरचे सगळे मी त्यांचे एपिसोड बघितले होते, ज्या डॉक्युमेंटरी होत्या. तर मी मानसिक तणावामुळं मृत्यूची सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गोष्टी मी अनेक बघितल्या. मग म्हणले एवढा मोठा डेपचा अभ्यास आहे ह्यातमध्ये, तो आपल्याला आनंददायी करायचा आहे. तो आपल्याला एकदम पूर्ण आनंदाने पूर्ण 100% जगून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे. मग त्यांना मी काय केलं, मानसशास्त्रज्ञ जे होते, जे आमचे तिथे मित्र आहेत, जे ड्रॉइंग शिकण्यासाठी तिथे येतात, त्यांचा सल्ला घेतला की हे अजून कसं सोपं करता येईल. ह्यांचं काउन्सिलिंग किंवा टायमिंग, एक आहार तज्ज्ञ घेतले, ते पण ड्रॉइंग शिकण्यासाठी येतात. एक वकील साहेब आहेत, ते पण येतात त्या ठिकाणी. एक भूलतज्ञ आहेत, ते मेंटल स्ट्रेस कमी व्हावं म्हणून मेडिटेशन सारखा प्रकार आहे, ड्रॉइंग काढणं, कलरिंग करणं, हा प्रकार ते येतात. ह्यांच्याशी डिस्कशन झालं आणि मग एक छान प्रोग्राम असा आखला, स्वतःचा अभ्यासक्रम तयार केला. आणि ह्या अभ्यासक्रमामध्ये फक्त 170 दिवसामध्ये इथपर्यंतचा प्रवास हा कंप्लीट होतोय. आता पहिल्यांदा 12वीचं एकच वर्षामध्ये बऱ्याचशा गोष्टी केल्या, पण नंतर लक्षात आलं की एका वर्षात होणार नाही हे, कारण 11वीचं फाउंडेशनचं वर्ग पूर्ण करावं लागेल. हे तुम्हाला फायनल काम दिसतंय, पण ह्याच्या अगोदर बॉक्स ऑब्जेक्ट आहे, सर्कल ऑब्जेक्टचे जे ड्रॉइंगचा अभ्यास करतात त्यांना माहीत आहे. सगळ्या 1 पॉईंटपासून 6 पॉईंटपर्यंतचे पर्स्पेक्टिव्ह आहे, आय लेवलच्या वरच्या रेषा, खालच्या रेषा, बर्ड्स व्ह्यू, फार डेप्थचा पार्ट आहे. तो पार्ट कम्प्लीट केलेला आहे, डेली स्केचिंग केलेलं आहे, परत आउटडोरला गेलेलो आहे आम्ही. आणि हे सगळे शेवटचा टप्पा तुम्हाला दाखवला आहे. त्याच्या अगोदरची मेहनत फार मोठी आहे. त्याच्यानंतर 2 वर्षात 1 वर्ष फाउंडेशन क्लास केला, दुसऱ्या वर्षी तुमचा अभ्यासक्रम जो आहे NID सीटचा किंवा नाटाचा CETचा तो कम्प्लीट केला. पण अजून लक्षात आलं की अजून पण काहीतरी मिसिंग आहेत ना. आपली मुलं आपण म्हणतो की जागतिक दर्जाची घडायला पाहिजे. मग जागतिक दर्जाचं घडणं कदम सरांची पुढच्या पिढीची जबाबदारी त्यांनी स्वीकारणं, म्हणजे एक पर्व संपायच्या अगोदर अनेक पर्वांचा जन्म होणं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या असेल तर एवढ्या पुरतं मर्यादित राहून चालणार नाही. मग 10वीला फाउंडेशन क्लास केला, मग 10वीलाच फाउंडेशनचा उरकायचा, 11वीला संपूर्ण त्यांचा एंट्रन्सचा अभ्यास पूर्ण करायचा, आणि 12वीला व्हिज्युअलायझेशन आणि क्रिएटिव्हिटीवर अख्खं वर्ष काम करायचं ठरलं. सरांनी जे मगाशी सांगितलं त्यासाठी वर्ष कमी पडत होते, दिवस कमी पडत होते. तर त्या कमी दिवसांची गरज आम्ही 10वीला फाउंडेशन क्लास जे आलेले आहेत, त्यानंतर 12वीचं अख्खं वर्ष सापडते. तर 12वीच्या अख्ख्या वर्षामध्ये व्हिज्युअलायझेशनला, म्हणजे एखादी स्क्रिप्ट तुम्हाला वाचली तुम्ही तर नजरेपुढं ते व्हिज्युअलाइज व्हायला पाहिजे. ते व्हिज्युअलाइज होण्यासाठी तुम्ही जी चित्रकला ती सगळी तत्व तुम्हाला माहीत पाहिजे. ह्या सगळ्या माहीत होणं गरजेचं आहे. मग ते काम झालं. परत लक्षात आलं की अजून मोठं काम होऊ शकतं जर ही मुलं अजून लवकर आली तर. मग असा विचार केला की काय हरकत आहे की ज्यांना कलेची आवड आहे आणि ज्यांना ह्या क्षेत्रात येऊन अख्खं जग जिंकायचं, त्यांना ह्या जगातला पूर्ण सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे, संपूर्ण आपली छाप उमटवायची सगळ्या गोष्टी. तर असं करण्यासाठी जर 5वीपासून सगळं सराव केला चालू, म्हणजे ज्यांना ह्या क्षेत्रात करिअर करायचं आहे, ज्यांची चित्रकला प्रचंड चांगली आहे आणि जे आई वडील आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीर उभं राहण्याची तयारी आहे त्यांची, अशा मुलांसाठी परत 5वीपासून ते ट्रॅक चालू केला. म्हणजे एंट्रन्स एक्झामचा जो अभ्यासक्रम आहे तो 9वीतच कंप्लीट झाला पाहिजे. 9वीत कंप्लीट झाल्यानंतर 10वीला पूर्ण त्याचा अभ्यासक्रम एंट्रन्स एक्झाम देईल इतपत कंप्लीट झाला पाहिजे. नंतरच्या सगळ्या गोष्टी आहेत, एखादा प्रसंग बघणं, व्ह्यू बघणं, एखादं चित्र समजून घेणं, त्याची एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला किमती का बनवते, एखाद्या चित्राला किमती का बनवते, वस्तूचा स्वभाव असतो जसा व्यक्तीचा स्वभाव असतो. एखादं वस्तू आपण अनेक वेळा चित्र काढल्यानंतर ती स्वतःचं दर्शन अगदी वेगळ्याच स्वरूपात ते आपल्याला करून देते. ह्या ज्या गोष्टी, ज्या रिच गोष्टी आहेत त्यातल्या,
ह्या रिच गोष्टी देता येईल. आता हे काम माझं एकट्याचं नाही आहे, कारण एकट्याला मर्यादा पडतात, हे 2 हाताने होऊ शकत नाही. मग जे पण त्या डेप्थला उतरलेले आहेत, अतिशय उत्तम दर्जानं त्यामध्ये ज्ञान संपादन केले, अशा सर्व गुणीजनांना आपल्या स्टुडिओमध्ये इन्व्हाइट करून त्यांचा अगदी रिस्पेक्टनं मान सन्मान व्यवस्थित हाताळून ह्या पुढच्या पिढीसाठी त्यांचं काही योगदान घेता आलं तर हे फार बरं होईल असं वाटलं. मग अनेक दिग्गज लोकांनी ज्यावेळेस स्टुडिओ बघितला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्हाला योगदान द्यायला आवडेल. कारण का तर ह्याची स्वरूप असं होतं, ज्यावेळेस सुरू झालं हे त्यावेळेस मला विद्यार्थी म्हणून, मित्र म्हणून किंवा माझे असे बाकीचे सगळ्यांना मी फोन केले होते. त्यांना मी सांगितलं होतं की मला फक्त एका विद्यार्थ्याची गरज आहे, कारण मी जे स्वप्न बघितलं आहे त्या स्वप्नासाठी मला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. तर मला प्रूव्ह करायचं असं तर शाब्दिक प्रूव्ह करून उपयोग नाही, तर मला ते विद्यार्थ्याच्या पाती पुढे मांडावं लागेल. मग 1 विद्यार्थी नंतर 3 विद्यार्थी झाले, 3 नंतर 7 झाले, 7 नंतर 22 झाले. हळूहळू पूर्ण तालुक्यातनं जिल्हे ओलांडले आम्ही, जिल्ह्यातनं परत राज्य ओलांडले. आता विशाखापट्टणम, राजस्थान, तेलंगणा तिकडून पण विद्यार्थी आहेत. आणि हे कुठलीही जाहिरात न करता मागच्या 2-3 आठवड्याखाली अमेरिकेतनं एक मुलगा आला 10 दिवसासाठी, आणि ह्या चित्रकलेचं खऱ्या अर्थाने वैभव आम्ही दाखवलं. माझा पहिला विद्यार्थी सोहेल सय्यद, जो इतका लहान आहे पण इतक्या लहान वयात त्याने फार मोठी डेप्थ गाठलेली. घर सोडून आला होता 10वीला, त्यावेळेस आर्ट कॉलेजला आम्ही प्राध्यापक होतो. आणि नंतर तिथनं प्रवास चालू झाला. नंतर मी हायस्कूलला जॉईन झालो, आणि तरीसुद्धा तिथून घरी शाळेच्या शेजारीच घर आहे माझं, आणि तिथं यायचे आणि मग दररोजचं जे करेक्शन बाकी सगळ्या गोष्टी व्हायच्या. आत्तापर्यंत आम्ही तिथपर्यंत संपर्कात आहे. कोणी जर म्हटलं की कलेमध्ये खरंच करिअर आहे का, तर मी सोहेलचं त्या ठिकाणी नाव घेतो. त्यांना सांगतो की फक्त त्यांचं पासबुक बघा, पासबुक बघितल्यावर करिअर आहे का नाही की तुम्हाला आपोआप कळत. तुम्ही त्याचं सोशल मीडिया अकाउंट बघितलं तर त्याला आवडत नाही ते असं बोलायला, पण तरी मला अभिमान वाटतो ह्या गोष्टी बोलायला. तर संपूर्ण विमान प्रवासाने देश परदेश फिरतो. आता मलेशियाला पुढच्या आठवड्यामध्ये त्याचं जे वर्कशॉप आहे त्यासाठी त्याला इन्व्हाइट केलेलं आहे. मागच्या 3 महिन्याखाली तो थायलंडला 1 महिना जाऊन आला, केरळला महिना, असे वेगवेगळे पूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे फिरून आलेले. आत्ता एक्झिबिशन होतं, एक्झिबिशनला बरेच असे आमदार वगैरे बाकीचे आले होते, राजकीय क्षेत्रातले बिल्डर लाईनचे लोक आले होते. ते म्हणतात की सर पेंटिंग तुम्ही करा. मी म्हटलं पेंटिंग मी बंद केलेलं आहे. माझं पेंटिंग, माझी कलाकृती ही माझी मुलं आहेत. माझी मुलं कशी घडली त्याच्यावरूनच कळतं की ही माझी साकार केलेली कलाकृती आहे. त्यामुळं मी जे काम करतो ते फक्त मुलांच्या अभ्यासासाठी काम करतो, समजून घ्यायसाठी काम करतो, अनेक लोकांना भेटतो, ह्या मुलांसाठी नवीन काय आणता येईल ह्याचा विचार करतो. ही मुलंच माझी कलाकृती आहे. पण हे काम आहे ना सोहेल सर त्या ठिकाणी करतायत. तर आत्ताच म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की त्याला 10 लाखाचं काम मोठं भेटलेलं आहे. 7 लाखाचं पेंटिंग कॅनव्हास आणि 3 लाखाचे पोर्ट्रेट, 12x18चं एक पोर्ट्रेट, असे 3 पोर्ट्रेटचे काम त्या ठिकाणी भेटले. आणि त्याला सांगितलं आता की हे जेवढं चालू होत होतं सुरुवातीला स्टुडिओ स्वरूपात होतं. काही विद्यार्थी येते त्याच्यात मी खुश होतो. 2 मुलं आली, 4 मुलं आली तरी त्यात मला आनंद वाटत होता. कारण किती मुलं तुमच्याकडे आली हे महत्त्वाचं नाही, की तुमच्याकडून किती मुलं घडली ही लय महत्त्वाची गोष्ट आहे. पण जसे पालक येत गेले, पालकांच्या अपेक्षा वाढत गेल्या, पालकांच्या अपेक्षा पूर्ण करता करता हे स्टुडिओचं हळूहळू मोठा होत गेला. नंतर एक हॉल घेतला, हॉल नंतर त्याचं 1,500 स्क्वेअर फुटाचा एक स्टुडिओ मोठा झाला. पालकांनीच परत सांगितलं की सर थोडी संस्था स्थापन करा. थोडी टाळटाळ केली तर त्यांनीच डॉक्युमेंट जमा करून आमची संस्था बी स्थापन केली. संस्था स्थापन झाल्यानंतर परत त्यांच्या अपेक्षा वाढल्या की इथनं मुलं बाहेर गेल्यानंतर BFL वगैरे गेल्यानंतर इथं जी ज्ञानाची भूक वाढलेली आहे ती भूक भागत नाही बाहेर. मग तिकडून फोन येतात. मग संध्याकाळी 10 ते 12 हा वेळ असतो त्यांच्या मुलांच्या गाईडलाईनसाठी, आणि त्या वेळेत मुलं जे काम पाठवतात केरळला मग त्याचे करेक्शन. मग ह्याच मुलांसाठी परत वर्कशॉप अरेंज करावं लागली. दिवाळीतलं वर्कशॉप अरेंज करायचं, उन्हाळ्यातलं वर्कशॉप अरेंज करायचं. मग तसं बघितलं तर हळूहळू मी घरापासून लांब होत गेलो, ह्या मुलांच्या जवळ घेत गेलो. म्हणजे जशी एखाद्या आईचं योगदान असतं, आईला सगळ्यांना सुट्टी असते पण त्या आईला सुट्टी नसते. तर त्या आईचं आईपण मी आणलो होतं आता. तर मला ही उन्हाळा सुट्टी नाही, दिवाळी सुट्टी नाही, रविवारी सुट्टी नाही, संपूर्ण सगळ्या गोष्टी म्हणजे आईची व्यथा काय असते
ते सगळ्या गोष्टी मी स्वतः आता ह्या ठिकाणी अनुभवल्या. मग ते वर्कशॉपमध्ये त्या मुलांचे डाऊट क्लिअर करायचे सगळे. मग परत त्यांनी सांगितलं की कॉलेजेस सर काढा. मग त्या दिशेने सगळा प्रवास आता चालू आहे. मग BFAचं कॉलेज चालू होतं आहे. असं करता करता हा व्याप फार मोठा वाढत गेला आहे. आणि मग स्वप्न बी मजबूत होत गेली, लोकांचा विश्वास, त्यांचे आशीर्वाद भेटत गेले, मुलांचं करिअर त्या ठिकाणी होताना बघतोय. आम्ही ठरवलं आहे की ह्या स्टुडिओमध्ये आलेला पहिला विद्यार्थ्यापासून शेवटच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाचं असं पूर्ण लिखित नोंद ठेवायची. मागच्या वेळेस सरांनी फोन केला होता की NITला कोणतं ॲडमिशन घ्यायचं होतं. सर म्हणले तुझं काय असेल ते पाठव म्हणले. आणि माझं उत्तर ऐकून सर शॉक झाले. कारण का तर हे कधी मी लिहूनच ठेवलं नाही. कधी किती मुलं आपल्याकडे आली, किती गेली, किती टक्के पडले. कारण दिखावा दाखवणं वगैरे असा हा पार्टच कधी आयुष्यात नव्हता आला. एवढंच होतं की प्रत्येक आलेलं मूल जे आपल्याकडे सोपवलंय ते अधिक समृद्ध करून त्या पालकांना परत सोपवून टाकायचे माघारी. आणि मग त्यामुळं हे ठेवलं नाही. तर मग नंतर सरांनी सांगितल्यामुळं मग म्हणलं नाही हे ठेवणं गरजेचं आहे. मग सरांनी बोलल्यानंतर त्यातली डेप्थ कळली. आणि मग सगळं परत ते डॉक्युमेंटेशन करायला चालू केलं की आपल्याकडं येणारा प्रत्येक विद्यार्थ्याची नोंद. मग असं ठरलं तिथं की आपल्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी आता सध्याला काय करतोय त्याचा अपडेट ठेवायचं. कारण आपल्याकडे येणारा सगळा मुलं ही उच्च लेवलला गेलीच पाहिजे. काय जर त्यातमध्ये अडथळे आले तर हा स्टुडिओ त्यासाठी मदत करेल. कारण स्वतःच्या लेकराप्रमाणे ह्या सगळ्या मुलांना जपलेलं आहे. मग ह्या सगळ्या त्यांना काय ट्रेनिंगची गरज आहे का, त्यांना काय गोष्टी हव्या आहेत का, काय मदत करायची का, त्यांना ती मदत परत रिवर्स माघारी घेता येईल. ज्यांचं ते पूर्ण तिथं अडचण दूर करून त्यांना पुढं पाठवल्यानंतर मग अशा स्वरूपाचं सगळं चालू झालं. आणि मग बघता बघता हा संपूर्ण परिवार 100 मुलांकडे आता गेला आहे. संस्थेची उलाढाल पण चांगल्या पद्धतीने होते. अनेक लोक ह्यातमध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत. आणि अतिशय गुणी आणि चांगल्या लोकांचं तिथं नेहमी स्वागत असतं. कारण मी प्रत्येक वेळी म्हणतो की आईवडिलांचं आपल्यावर ऋण आहे, मातृ ऋण आहे, पितृ ऋण आहे, गुरु ऋण आहे, समाजाचा पण ऋण आहे तुमच्यावर. आज चिटणीस सरांनी एवढं सहकार्य केलं की संपूर्ण त्यांनी लेख पण लिहिले आणि एवढं लिमिट क्रॉस सहकार्य केलं. एवढं मोठं व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यात किती म्हणजे डेप्थनं उतरलेलं आहे. त्यामुळे प्रोत्साहन पण प्रचंड मिळालं. आदरणीय आमचे धुमाळ सरांमुळे ह्या चिटणीस सर मला भेटले, त्याचा मला फार मोठा अभिमान आहे. मग अशा सगळ्या लोकांचं कौतुक आहे. एवढं सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं, शाबासकीची थाप टाकली. त्यामुळं अनेक पटीनं हे बळ वाढलेलं आहे. आणि अनेक मोठ्या पद्धतीनं काम करण्याची उर्मी त्या ठिकाणी मला भेटलेली. तर दरवर्षी दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या सहकार्यानं मी हे प्रदर्शन म्हणजे दरवर्षी या ठिकाणी साताऱ्यात मी घेऊन येईन हे मी आपल्याला शब्द देतो. आणि धन्यवाद गुरुवर्य कदम सर. यानंतर दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या सातारा यांचे संस्थापक व कार्यवाहक महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, ज्यांच्यामुळं ही सुंदर आर्ट गॅलरी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मिळाली, सुंदर व्यासपीठ मिळालं, असे माननीय श्री शिरीष चिटणीस सर यांना मी विनंती करतो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आज एक अतिशय चांगला उपक्रम, चांगलं मार्गदर्शन सचिन कदम सरांच्या माध्यमातून सातारकरांना मिळत आहे. आणि मला अतिशय आनंद होतोय की या कार्यक्रमामुळं विशेषतः सातारा परिसरामध्ये एक विद्यार्थ्यांच्या पर्यंत सगळ्यांच्या पर्यंत माहितीचा स्त्रोत म्हणतो आपण, तो लोकांच्या पर्यंत पोहोचेल. आणि त्यासाठी मी विशेषतः तुम्हाला जेवढी मदत करता येईल 2 दिवसात तेवढी नक्की करेन. मी मुद्दाम सांगू इच्छितो सर्व मुलांना की सध्या AIचं मोठं प्रस्थ आहे. म्हणजे AIचं मोठं प्रस्थ किती आहे ते तुम्हाला एक उदाहरण देईल की रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमामध्ये कविता सादर केली. आणि ती कविता जो कार्यक्रम आतापर्यंत उदाहरणार्थ झाला सरांच्या पर्यंत
त्या कार्यक्रमावर आधारित होती. आणि सगळे खुश झाले, कारण रघुनाथ माशेलकर हे पहिल्यापासून साहित्यिक आहेत आणि ती कविता ऐकल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या की काय प्रतिभा आहे, केवढी प्रतिभा आहे, काय. मग टाळ्या पुढे झालं, सर हसले, माशेलकर सर, आणि त्यांनी मग सांगितलं तुम्हाला माहिती आहे का ही कविता मी कशी तयार केली. तर बसल्या बसल्या मी AI साठी सगळं जे काही डेटा होता तो पाठवला आणि तो डेटा पाठवल्यानंतर ही कविता माझ्याकडे आली. पण याला उत्तर चित्रकला आहे, याला उत्तर सर्जनशीलता आहे, याला उत्तर वेगवेगळ्या चित्रपटाचं दिग्दर्शन आहे. तरी सुद्धा इंग्लंडमध्ये आता मोठे एक प्रकारची चळवळ चालू आहे, संप चालू आहे की AI बघून हे सगळं वगळावं, संगीत वगळावं, चित्र वगळावी. आणि AI मग समजा हे सगळं त्याच्यावर लोड झालं, समजा उदाहरण तुझं जे काय सगळं जे आहे आणि सरांचं काय, त्यातनं कॉम्बिनेशन म्हणून चित्र बाहेर येऊ शकतो उदाहरणार्थ. तर हे सुद्धा चालू आहे. पण तरी सुद्धा AI ला हा विशेषतः आपल्याला पर्याय नक्की आहे, म्हणजे सर्जनशीलतेला मरण नाही. म्हणजे हळूहळू जसं चिटणीस मॅडम सांगून गेल्या की पूर्वी नाटकात काम करणं, चित्र काढणं, म्हणजे काय करतोयस, कसला वेळ घालवतोयस, आयुष्य कसं जगणार आहेस. पण आता उलट झालंय. आता नाटकात काम करणं, एखाद्या तुमच्या चॅनलवर येणं, तुमचं चित्रपट असणं हे फार महत्वाचं होत चाललेलं आहे. पण माझा एक लेख आहे, माझा दर मंगळवारी एक लेख असतो माझा, तो आहे. तर मला रवींद्रनाथ टागोरांचं चित्र तिथं बघितलं आणि ते मला आठवलं विशेषतः. ते रवींद्रनाथ टागोर यांनी 63व्या वर्षी हातामध्ये ब्रश घेतला आणि साधारणपणे पुढं 17 वर्ष 2000 चित्र त्यांनी काढली. आणि त्यांची शैली, जैमिनी रॉय म्हणून एक चित्रकार आहे, त्याला पद्मभूषण मिळवलेलं आहे, त्यांनी ती वाखाणली की नाही तुमची चित्रशैली ही वेगळी आहे. रवींद्रनाथ टागोरांची चित्रशैली विशेषतः युरोपमध्ये वाखाणली गेली, पण भारतात पण वाखाणली नव्हती, पण जैमिनी रॉयनी ती वाखाणली. त्याच्याही पेक्षा 1911 साली रवींद्रनाथ टागोर कलकत्त्याला गेले होते आणि तिथं त्यांचा पुतण्या ज्यांनी कॉलेजचं प्राचार्यपद सोडून दिलं, मोठ्या कॉलेज, आणि काय चालू केलं, चित्रकलेला वाहून घेतलं. आणि अवनींद्रनाथ टागोर जे आहे त्यांनी एक वेगळं मोजमाप आपल्या भारतीयांना दिलं आणि विशेषतः मुघल शैली चित्रकलेतली आणि रजपूत शैली त्यांनी आणली. तो पण सगळा पाश्चात्यांचा आपल्यावर परिणाम होता. आणि बेंगलोर, कलकत्त्यामध्ये पहिलं आर्ट स्कूल निघालं ज्यांनी भारतीय चित्रशैलीला वेगळं स्वरूप दिलं. मला हे महत्वाचं वाटत नाही. त्याच्याविषयी मला महत्वाचं वाटतं कदम सरांचं म्हणणं. कदम सरांनी जे सांगितलं ते मला असं अंगावर काटा आला की एकदा ठरवलंय ना मी मुलं घडवणार, तर त्यांनी आपली चित्रकला मारली. थोडक्यात गुरूंनी आपली चित्रकला मारणं, आपली कला मारणं हे शिष्यांसाठी किती महत्वाचं असतं ते त्याने दाखवून दिलं, जे तुम्हाला सरांनी दाखवून दिलं. तुम्हाला सर सुद्धा असंच व्यक्तिमत्व आहे. म्हणजे तुम्हाला सरांकडे बघितलं की मला साने गुरुजी, आता रवींद्रनाथ टागोरांच्या रवींद्रनाथ टागोर आठवतात. का? तर रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये मुकुल डे नावाचा मुलगा होता, गरीब मुलगा. तो चित्रकला साथ काढला. मी एकदा मागणं जाऊन बघितला, काय सुंदर चित्रकला काढतो. व त्याने आपली वही दिली त्यांना त्यावेळेला. काही चुकी त्यांनी चित्रपूर्वी काढलेली असते. ते म्हणजे अशी चित्र काढ. मी कलकत्त्याला अवनींद्रनाथ जे आहेत माझा पुतण्या, त्याला दाखवतो ती चित्र. मग त्यांनी ती काढली, त्यांना दाखवली. पण त्याच्याही पुढं विशेष असं रवींद्रनाथ टागोरांचं की त्यांनी त्या मुकुल मुलाला आपल्याबरोबर अमेरिकेला नेलं घरच्यांची परवानगी घेऊन. आणि त्या काळामध्ये प्रवास असायचा तो विशेषतः बोटीने असायचा. ती जपानवरनं बोट जायची. मग ती जपानमध्ये ती उतरली, तिथं राहिले. जपानी सगळी चित्रशैली त्यांनी त्यांना दाखवली आणि मग अमेरिकेला घेऊन गेले. तर ज्या जैमिनी रॉयनी रवींद्रनाथ टागोरांची चित्रकला वाखाणली किंवा वेगळे हे सिद्ध केलं, त्याचं चित्रकलेचं प्रदर्शन, पहिलं प्रदर्शन, त्याचं उद्घाटन कोणी केलं, तिथं मुकुल डे. म्हणजे समजून घ्या तुम्ही, रवींद्रनाथ टागोरांनी जपानमधले चित्रकार भारतात बोलवले, त्यांनी वेगळी चित्रशैली दाखवली आणि आपल्या चित्रकलेला एक वेगळं स्वरूप देण्यामध्ये रवींद्रनाथ टागोर महत्वाचे आहे. मला चित्र बघितलं, मला फार बरं वाटलं. मुलांनी नक्की काय केलं पाहिजे. आता जो चर्चेचा विषय चाललाय तो चाललेला आहे की तुम्ही नुसती चित्रकला काढून चालणार आहे का, तुम्ही अभ्यास करणार आहे का नाही, टागोर वाचणार आहे का नाही, तुम्ही कलकत्त्याला जाणार आहे का नाही, कलकत्त्याच्या गॅलरी बघणार आहे का नाही. तसं मी कलकत्त्याला निघालो 19 तारखेला. का निघालोय,
तर मला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची गाडी बघायची, ज्या गाडीतनं त्यांच्या पुतण्याने त्यांना बोवाट म्हणून स्टेशन आहे त्याच्यावर सोडलं 320 किलोमीटर, आणि तिथून ते पेशावरला गेले आणि पेशावरवरून ते काबूलला गेले. तर तुम्हाला म्हणजे चित्रकला असू दे, साहित्य असू दे, किती महत्वाचं लक्षात घ्या. पेशावर ते काबूल ते जे गेले हे 1983 साला पण माहीत नव्हतं कोणाला. 1983 साला पण गेले एवढंच माहिती आपल्याला नेताजी सुभाषचंद्र बोस. रशियाला पोहोचले, जर्मनला पोहोचले आणि काही केलं, पण पेशावर पासून काबूल पर्यंत ते गेले. तर अबद खान म्हणून एक माणूस आहे, त्याचा माझा लेख आहे केसरीमध्ये मुद्दा होता, त्याच्या घरी ते 6 दिवस आहे. आणि हे 1983 साली ज्या शिशिर कुमार बोसने नेताजी सुभाषचंद्र बोसला सोडलं त्या स्टेशनवर, तेवढ्या काळात जे काय नेताजी सुभाषचंद्र बोस 20 वर्षाचा हा मुलगा, त्याने आपलं अख्खं आयुष्य नेताजींसाठी विशेष. तर हे मी का सांगतोय की हे तुम्हाला चित्रकार म्हणून पुढे जायचं असेल तर तुम्हाला हे सगळं माहिती पाहिजे. टागोर माहिती पाहिजे, जयमिनी रॉय बद्दल लिहिलेलं, त्याबरोबर एका पुण्यावरचा मला लगेच फोन आला, आशुतोष म्हणून आहे जावडेकर, प्रकाश जावडेकरांचा मुलगा, की अरे मला मी त्यांचं बऱ्याच वेळा चित्रप्रदर्शन बघितलं पण मला हे माहीत नव्हतं, जयमिनी रॉयचा मला प्रवास माहीत नव्हता म्हणजे. तर हे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीतून विचार केला पाहिजे. तुम्हाला असे गुरु मिळालेले आहे की जे गुरु तुम्हाला हे शिकवत आहेत. मला चांगलं असं वाटलं की त्यांनी हा प्रयत्न केला की काय नाही, शाळेमध्ये मुलं काय करतात, एलिमेंटरी इंटेलिजन्स करतात आणि मोकळं होतात उदाहरणार्थ, त्यांना पुढे उपयोग होतो, सायन्समध्ये होतो. जसं बडवे डॉक्टर आले होते मागच्या प्रदर्शन, त्यांनी सांगितलं मला खूप उपयोग झाला, तर मी मेडिकलला गेलो आणि माझी चित्र चांगली असायची तेव्हा मला फायदा झाला. आणि कोणी आता मगाशी बोललो आमचे नारायण पवार बोलले उदाहरणार्थ, त्यांनी त्यांची जी भूक होती त्यांच्याबद्दल मी कधीतर बोलणार, आज नाही बोलणार, पण त्यांची भूक म्हणजे हा मुलगा पाटकळवर या शाळेत विश्व राहिला आणि त्यांचे वडील सायकलवर 100 मुलांचे डबे घेऊन यायचे. मुलं 15 एका खोलीत राहायची त्या काळात. तुम्ही किती नशीबवान, म्हणजे विशेषतः तू ही केवढी नशीबवान आहेस. म्हणजे पूर्वीचे म्हणजे उदाहरणार्थ रवींद्रनाथ टागोर यांची पुतणीच ती सुद्धा चित्रकार झाली. राजाराम मोहन रायांची कोणतरी ती पण चित्रकार आहे, पण ती कशामुळे झाली चित्रकार, पाहू काढतोय म्हणून चित्रकार झाली. तुम्ही किती नशीबवान आहात. त्यावेळेला मुलींना काय आज नव्हतंच ना. 100 वर्षाचा मागं जर तुम्ही गेला तर काहीच नाही. तुम्हाला आता केवढी संधी आहेत उदाहरणार्थ, आणि ही संधी वेगवेगळ्या पद्धतीतून तुमच्यापर्यंत येते. पण मला विशेषतः इथं चित्र प्रदर्शनासाठी अजून एक आम्ही हॉल बंद करतो, जेव्हा हा हॉल तुम्हाला पुढच्या वेळेला जेव्हा मिळेल तेव्हा अजून सुसज्ज असेल, चांगल्या प्रकारचा तुम्हाला कसा मिळेल. पण मला असं वाटतं की माझं काय हे नाही, काय मला काय क्रेडिट द्यायचं कारण नाही. हे काम आहे सहकारी संस्थांचं काम. पूर्वीच्या काळी सहकारी संस्था म्हणजे साखर कारखाने असायचे, नाटक असायची, आठवडाभर वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे, सगळं बंद झाले. आता बहुतेक सगळ्या संस्था जाहिराती करतात. कसल्या जाहिराती, चेअरमन असेल त्याचा वाढदिवस म्हणतात, सगळे काय म्हणतो सगळे पेजेस भरतात आणि काय बरं लाखो रुपये जातात. आमच्या संस्थेत जाहिरात नाही अजिबात. जो खर्च येईल आम्हाला वाटतो तो आम्ही तुमच्यासाठी करतो. त्यामुळे हे काय माझं वैशिष्ट्य नाही, तुमचं वैशिष्ट्य आहे. असं लोकांनी करावं, असं बारामतीतल्या लोकांनी करावं, असं पुण्यातल्या संस्थांनी करावं, हा त्याच्यामधला फरक होता. पण मी तुम्हाला सर्वांना सांगतो की तुम्ही अशा क्षेत्रात गेलेले आहात की आता त्याला प्रचंड वाव आहे आणि त्याहीपेक्षा क्रयशक्ती वाढलेली आहे मोठी. पूर्वी चित्र घ्यायचं म्हटलं की लोकांना असं वाटतं अरे एवढे पैसे, आता काय ना, आता सहज चित्र घेतात. हळूहळू तुम्ही सवय लावा. फक्त एवढंच सांगितलं की सरांच्या बरोबर तुम्ही जरी मुलांनी इथं कधी चित्रकलेच्या प्रदर्शनाला आलात तरी सुद्धा हॉल तुम्हाला मिळेल. सरांचं नाव सांगितलं की सरांचं त्या सरांचं का, तर आता लोकांना कळलं पाहिजे की अरे जे गुच्छ मी देतोय ना किंवा अजून काय प्रेझेंट देतोय ना त्याच्यात माझं चित्र जाऊ दे. चित्र जेव्हा जाईल तेव्हा उद्या ऋतुजा लोहार असेल किंवा आणि शब्द सुएल असेल, त्याचं नाव तिथं गेलं मी बघितलं अच्छा मग मी खरेदी घेत होते. जसं वाईमध्ये बघ काळे करतात सध्या छोटी छोटी, मी परवा ते काळे चित्र आहे कमी किमतीमध्ये होते, 400-500 रुपये असेल. पण तुम्हाला हे केलं पाहिजे. तुम्हाला कला तेवढ्या पुरतं मर्यादित न राहता घराघरामध्ये तुमचं पहिल्यांदा चित्र जाऊ दे, ते फार महत्वाचं आहे. आज मी चित्र बघितले, मला कळत नव्हतं, मी सरांना म्हटलं माझं काय नाव टाकू नका, माझ्या मिसेसचं टाका. आणि एका वेळेस तुम्हाला माझ्या मिसेसचं भाषण ऐकून एखाद्या वेळेस बरं पण वाटलं असण्याची शक्यता आहे, कारण माझ्यापेक्षा ज्ञान त्यांना जास्त आहे.
मी काय म्हणतो हा वा वा वा, मी त्याला काय वेगळं वेगळं काय नाव मला काय माहित नाही ना, बऱ्याच प्रदर्शनावर तुझ्या उद्घाटन केलं पण अजून काय माझ्या लक्षात येत नाही. त्यासाठी मला तो प्रवेश घेतला म्हणजे मला येणारं ड्रॉइंग काय अजून आठवत आहे आम्हाला. असा तो डोंगर काढायचा, मध्ये असा सूर्य काढायचा, बाद झालं. किंवा माणूस काढा म्हटलं की अलीकडे 8, मग काढले 6, पुन्हा काही 4 काढायचे, बाद झालं समजलं. ह्याच्यापेक्षा आमचं ड्रॉइंग नाही. परंतु हे नाही मी का सांगितलं, सरांनी चांगलं केलं की ज्याला पुढं सगळं सायन्सला जायचंच नाही, ज्याला कॉमर्सला जायचंच नाही, ज्याला चित्रकलेत करिअर करायचं त्याला मी संधी द्यायला सुरुवात. जी 5वी पासून जे म्हणतो का नाही ते, आणि ते पालकांना ज्ञान आलेलं आहे. त्याच्यावर मी आज जास्त बोलणार नाही कारण आता अति डोल झालेला आहे. मी 31 तारखेला बोलीन, काही तुम्हाला सांगेन की काय केलं पाहिजे. तसं मी दरवर्षी 40-50 दिवाळी खरेदी करतो. किती वाचून होतात मला माहित नाही, म्हणजे काय रेअरली असं होत असेल, परंतु मी घेऊन ठेवतो. तसं तुम्हाला तुमचं लक्ष पाहिजे. तुम्हाला यायला तुम्ही पुढच्या वेळेला चित्र प्रदर्शन दाखवायला याल ना, तेव्हा तुम्ही सांगितलं पाहिजे की यावेळेला एवढ्या दिवाळी अंकावर एवढी एवढी चित्र आहेत आणि याच्यामध्ये आपल्याच कॉलेजचं कुणाचं आहे आणि कुणाचं आहे. जसं मी तुम्हाला सरांना सांगितलं चित्र प्रदर्शन आलो म्हणजे वर्षा खरटपण म्हणून मला एक बाहेरवर चित्र बघायला मिळालं. आज वाचलं मी, ते असतं ना आज बघा, आपण बघतो आतमध्ये, आज बघितलं आणि मला ते वाचल्याबरोबर ती त्याला म्हणलं महाविद्यालयाची विद्यार्थी मला असा काटा आला, छान छान वाटलं. तसं मला बारामतीचं तुमचं विशेषतः कला संस्काराचं नाव जेव्हा असं कुठं सारखं येईल बघण्यात तेव्हा मला बरं वाटतं, कारण मी पण एक त्याचा साक्षीदार आहे, त्या प्रदर्शनाला मी होतो. परंतु सर आपण सातारला येत आहात, तुम्ही जे करता ते सगळीकडे पोहोचलं पाहिजे असं मला वाटतं. यासाठी तुम्हाला सरांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सातारला आणि नुसतं सातारला नाही आलं तर मला माझ्या शाळेत सांगता येईल ना. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला, आता 9 तारखेला मी पुण्यात कार्यक्रम घेतला. प्रेरणा, डॉक्टर प्रेरणा उबाळे म्हणून आहे, तिने वसंत आबाजी ढहाके म्हणून एक कवी, मोठे कवी आहेत, ते संमेलनाचे अध्यक्ष झालेले होते, म्हणजे माहिती पाहिजे तुम्हाला. ते त्यांच्या मराठी कवितेचं तिने हिंदीमध्ये त्याचं भाषांतर केलं. त्यांना साहित्य अकादमी असं तिला म्हटली, त्या डॉक्टर प्रेरणा उबाळे, तुम्हाला नाही जमणार नाही, कुणालाच जमणार नाही, त्या कविता अशा आहेत की तुम्हाला नाही. ते तिने प्रयत्न केलं आणि तिला आता महाराष्ट्र शासनाचं हिंदीचं पुरस्कार देतं, त्याचं कास्य पदक मिळालं, त्याचा कार्यक्रम आहे. तुम्ही कॉलेज बघायला गेलो होतो. तसं मला हे तुमचं ऐकून वाटतं ना, तसं माझ्या लक्षात आलं, मला माहितीच नाही, विद्यार्थ्यांना माहितीच नाही की हिंदीचं कॉलेज असतं, हिंदीमध्ये हे कोर्स आहे, हिंदीमध्ये इथं संधी आहे, हे माहीतच नाही. त्याच्यामुळे हे तुम्ही काम करताना हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. सध्या ह्याची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढंच सांगेन, तुम्हाला हवं देव मुलांना, सरांना, सगळ्यांना हा हॉल मिळेल. हा हॉलच नाही तर मला असं वाटतं की कला संस्कारचा आपण पुण्यामध्ये, मी तुम्हाला बोललो होतो, पुण्यामध्ये मात्र आपण नक्की या कार्यक्रमाला पुन्हा नियोजन करूया, ज्याचं पुण्यामध्ये ब्रॉड जाईल, माहिती जाईल सगळीकडं. त्यासाठी जी जी काय मदत लागेल ती मी करेन. आणि मी सांगतो एवढ्यासाठी की नारायण रामचंद्र पवार ज्या म्हणजे नारायण रामचंद्र पवार म्हणजे मला एकाच विद्यार्थ्याचं नाव पूर्ण माहिती आहे माझ्या मित्रांचं. बाकी त्यांचं म्हणजे असं शिरीष करंदीकर, मोरेश्वर मारुरकर असं मग ह्याचंच काय माहिती आहे. तर ह्याचे वडील मी तुम्हाला जे सांगितलं ना की हा मुलगा किती कठीण परिस्थितीतून शिकला, अक्षर म्हणजे काय अक्षर, म्हणजे अक्षरा बघून गिरवायचा प्रयत्न करायचा. तसं आपल्यापर्यंत हे सगळं पोहोचलं. यांना बोलण्याचा उद्देश तो आहे. या माणसाने किती कष्टातनं दिवस घेतले हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे मला सोपं आहे ना, मी का आळशीपणा करतो, मी का कष्ट घेत नाही. म्हणजे माझ्या 5 शाळा आहेत, 2 तास 3 मार्च. मी त्या शाळेत सांगतो की तुम्ही समजून घ्या, अयशस्वी शिक्षणातला माणूस म्हणून माझ्याकडे बघा. मग ते म्हणतात का, तर म्हणलं मी मस्ती केली. काय मस्ती केली, तुम्ही CA लावतो, माझा एक पाठ सुटला, पण मी CA झालो नाही. का नाही झालो, मग कष्ट नाही घेतो. तेव्हा मी माझं घर सांभाळायचो, बहिणीला सांभाळायचो, आईला सांभाळायचो. मग मी पिगमी गोळा करायचो बँकेत, जनताला माहिती ना तुम्हाला असते ती 50 रुपये 100 रुपये. मग किती तास, 2 तास पुढं तर मी फ्लॅटमधनं पिगमी गोळा करायचो. एवढी माझी पिगमी जोरात होती. मला मित्रांनी दिली फ्लॅट त्या काळात, फ्लॅटमधनं पिगमी गोळा. मग मी अभ्यास नाही केला, मी घरी जाऊन झोपायचो आरामशीर. मी म्हणायचो अरे मी काय, म्हणजे मला तेव्हा म्हणजे मॅच्युरिटी कमी असते. मला काय वाटतं तेव्हा मी बहिणीचं करतो, असं करतो, घरातलं बघतो, अरे का उपकार करतो, आता मी विचार करतो तेव्हा.
आता काय उपकार करत होतास का कशाला झोपायचंस? तुला सहज होता सीए होता आलं असतं, मी आता विमानात फिरलो असतो. राहिलं ना, तसं ह्यांनी केलं तसं आम्ही केलं. मग राहिलेलं स्वप्न मुलांच्यात पूर्ण केलं. मुलांना पुण्याला शिकायला नेलं. ती मुलगी आता ऑस्ट्रेलियाच्या एम्बेसीमध्ये आहे. ती साऊथ आशियाची फायनान्स डायरेक्टर आहे. तिला सगळ्या सुविधा आहेत. आणि तिच्याकडे मोठा पोर्टफोलिओ आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंटमध्ये पैसे गुंतवायचे. तर तुमच्याकडे ह्या पालकांच्या अपेक्षा आहेत. म्हणून तुम्हाला सांगतोय की तुम्ही, मी जसं मोठपणा केला विमानातनं फिरायच्या ऐवजी मी आता एसटीने फिरतो उदाहरणार्थ, तुम्हाला विमानातनं फिरायचं आहे सगळ्यांना. पाहिजे पैसे राहिले तर आम्हाला द्या पाहिजे पद्धतीला, पण पैसे कमवा. पैसे कमवा हे महत्वाचं आहे त्याच्यासाठी. आणि तुमच्या कलेतनं कमवा. तुमची कला गाजली पाहिजे. तुमच्या गुरुचं नाव मोठं झालं पाहिजे. तुमचे गुरु नशीबवान आहेत. मी बघतो आमच्या शाळेमध्ये, मी 5 शाळा काढल्या बरं का, माझं नाव कोण घेत नाही. तू बघतो स्टेजवर ही मुलगी बघती तर गुरुचंच नाव घेते, मुलगा आला तर गुरुचंच नाव घेतोय. आमचं नावच कोण घेत नाही. वाईट नाही वाटत आम्हाला. आता आम्ही आयडिया चालू केली, आम्ही शिकवायला चालू केलं. आता आमचं नाव द्यायला सुरुवात झाली. त्याच्यासाठी केला अशातला भाग आहे. माझ्या लक्षात आलं की त्या मुलाला माहीतच नाही ना, आमच्या शाळेतल्या मुलाला माहीतच नाही की तुम्हाला कुठं जायचं आहे, कुठले कोर्स आहे. जसं सरांनी सांगितलं तसं आम्हाला सुद्धा आज कळत नाही. तुमचं माहीतच नाही मुलांना नवीन काय आहे. आता उदाहरणार्थ कॉलेजमध्ये विशेषतः शासन अनुदान देतं, शासन फी देते. मग आमच्या शाळांमध्ये येऊन स्पर्धा लावतात ते 10,000 रुपये रांगोळी स्पर्धा, पहिलं बक्षीस. त्यांना काही देणं नाही. ते 10,000 रुपये द्यायचे म्हणजे त्यांना डेटा पाहिजे. ओबीसी कोण आहे, बीसी कोण आहे, कमी उत्पन्न गटात कोण आहे. मग ते टॅग करतात मुलं आणि आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन देतात. आता जर चित्रकलेची आवड आहे, तो मेकॅनिकलला गेला, उपयोग काय त्याचा? त्याचं आयुष्य वाया जातो. बाकीचा खर्च आहे तो आहे. आम्ही आमच्या शाळेमध्ये कुणाला यूज देत नाही तेवढंच, अजिबात नाही. कुणाला प्रवेश नाही. तुम्ही कशाला, काय काम आहे तुमचं? नाही आम्हाला ती स्पर्धा घ्यायची, अजिबात नाही आमच्याकडे घ्यायची. बायोडेटा द्यायचा नाही. कारण ते मुलांच्या घरापर्यंत पोहोचल्यास ते मुलांचं नुकसान होतं. त्यामुळे हे मला का जाणवलं की तुम्ही जे करताय का ते फार महत्वाचं आहे. त्यामुळे मी जास्त आता बोलत नाही. पुन्हा बोलेन. तुम्हाला कधी लागलं तर माझा फोन नंबर घ्या. माझा तुम्हाला पुण्यात उपयोग पाहिजे, पुण्यातनं जोडून आलं. विशेषतः लक्षात घ्या, पिग्मी करणारा मुलगा नगरसेवक होतो, त्याच बँकेत डायरेक्टर होतो, त्याच बँकेत चेअरमन होतो, ज्याच्या आईला वाटतं 7वी पण शिकू शकत नाही परिस्थितीतून मुलगा 7वी शिकतो, 11वी शिकतो, बीकॉम होतो आणि पुणे शहरात कोण म्हणतात विचारवंतांच्या जवळ मी निवडून येतो मसापवर. तर हे होऊ शकतं, हे होऊ शकतं. माझ्या कर्तृत्वासाठी, माझ्यासाठी सांगत नाही तुम्हाला. तुम्हालाही कॉन्फिडन्स पाहिजे की मला काय नाही, आय एम ग्रेट. काय लक्षात ठेवायचं, आय एम ग्रेट. अशा पद्धतीनं तुम्हाला शिक्षण दिलं जात आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. कधी काही अडचण आली तर आम्ही